प्रेज द लॉर्ड। परमेश्वराच्या नावाला धन्यवाद करतो। मी परमेश्वराच्या नावाला धन्यवाद करतो। मैं परमेश्वर को धन्यवाद देता हूँ की आज ह्या मुरबाड शहरामध्ये आज इस मुरबाड शहर में मला दुसरी संधी परमेश्वराने दिली, मुझे दोबारा परमेश्वर ने एक मौका दिया, म्हणून मी परमेश्वराच्या नावाला धन्यवाद करतो। इसलिए मैं परमेश्वर को धन्यवाद करता हूँ। आलेले सर्व आया हुआ हर एक जन, बहिणी भावांना, भाई और बहनों को परमेश्वराच्या नावाने मी धन्यवाद करतो। प्रभु यीशु मसीह के नाम से मैं धन्यवाद देता हूँ। आज उपवासाचा आज उपवास का 6वा दिवस आहे छठा दिन है आणि आपण सर्वजण और हम सब लोग ह्या उपवासाचा लाभ घेण्यासाठी इस उपवास की फायदा लेने के लिए या प्रार्थनेमध्ये सहभागी झालो आहे। इस प्रार्थना में उपस्थित हो चुके हैं। आज मी तुम्हाला वचनाद्वारे थोडंसं शिकवणार आहे। आज मैं आपको वचन के द्वारा कुछ थोड़ी बात मैं समझाने वाला हूँ आणि और मी पुढे जाणार आहे, मैं आगे बढ़ूंगा कारण आपण 21 दिवसाच्या फास्टिंग प्रेयर मध्ये आहोत क्योंकि हम 21 दिन उपवास और प्रार्थना में है आणि या 21 दिवसामध्ये और इस 21 दिन उपवास और प्रार्थना प्रभूने में आपल्याला एक लक्ष्य दिलं आहे और परमेश्वर ने हमें एक लक्ष्य दिया है की येशू ख्रिस्तासारखा आपला स्वभाव आपल्याला करायचा कि आहे। हमें प्रभु यीशु मसीह के स्वभाव में बदलना है, कारण ह्या दिवसांमध्ये क्योंकि इस दिनों में आपण सर्व विश्वासाची वाटचाल चालत असता हर एक विश्वासी की बातों में चलते हैं। आपण चालत चालत कोणाला 10 वर्ष, कोणाला 15 वर्ष इथपर्यंत येऊन पोहोचलेलो आहोत। हम चलते चलते किसी को 20 वर्ष, किसी को 15 वर्ष, इस रीति से हम आगे बढ़ रहे हैं। परंतु ह्या दिवसांमध्ये परंतु इस दिनों में आपल्या जीवनामध्ये हमारे जीवन में काही कमी घटी असतील बहुत सारी कमी घटी है और हमारे जीवन में आणि आमच्या जीवनात एक वेगवेगळ्या गोष्टी, बहुत सारे भिन्न भिन्न बात जे परमेश्वराकडून आपल्याला प्राप्त झालेल्या आहेत, जो परमेश्वर से हमें मिला है। काही गोष्टी आशीर्वादिक आहेत, कुछ आशीष की बात है, काही गोष्टी आपल्या दैहिक गोष्टींभोवती आहेत, कुछ भौतिक बातों की आशीष है, काही आपल्याला शारीरिक गोष्टींमध्ये आशीष आहे। कुछ शारीरिक बातों की अशा आशीष है। वेगवेगळे परमेश्वराने आपल्याला आशीष करत इथपर्यंत आणलं आहे। ऐसे भिन्न भिन्न परमेश्वर ने आशीष देते हुए इस जगह पर हमें ले आए हैं। परंतु ह्या दिवसांमध्ये, परंतु इन दिनों में आपल्या जीवनामध्ये, हमारे जिंदगी में, ख्रिस्तीय जीवनामध्ये, विश्वासी या क्रिस्तीय जीवन में आपल्या जीवनामध्ये कमी घटी कुठेतरी झालेल्या आहेत। हमारे जीवन में बहुत सारी कमी घटी आ या चुका कमी है। घटीसाठी उस कमी घटी के कारण आपण या उपवासामध्ये सहभागी झालो आहोत, इसलिए हम इस उपवास और प्रार्थना में भाग ले ताकि चुके परमेश्वर हैं, पुन्हा आपल्याला ताकि परमेश्वर परत आपल्याला वापस हमें त्याच्या सानिध्यामध्ये, उसकी सानिध्य में, त्याच्या आशीषमध्ये, उसकी आशीष में, त्याच्या कृपेमध्ये, उनकी कृपे में, त्याच्या दयामध्ये उनकी दया में आपल्याला तो पुन्हा घेऊन चालण्यासाठी वापस लेकर चल सके। तुम्हाला माहितीये, आपको मालूम है उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये हमें उत्पत्ति की पुस्तक में हा जो 6वां दिन है, हमें जे 6वां दिवस है, तो 6वां दिवस परमेश्वराने वो 6वां दिन परमेश्वर ने सर्व सजीव सृष्टी निर्माण केल्याच्या नंतर सब कुछ सृष्टि बनाने के बाद आपल्यासारखा समरूपी अपने समान समरूपों में परमेश्वराने ने मनुष्य बनवला। मनुष्य को बनाया, कारण परमेश्वराने विचार केलं क्योंकि परमेश्वर ने सोचा की ह्या सर्व गोष्टी ज्या मी बनवलेल्या आहेत, ये सब कुछ चीज मैंने बनाया, त्या सर्व चांगल्या आहेत, ये सब कुछ अच्छा है, परंतु ह्याच्यावरती अधिकार चालवण्यासाठी परंतु इसके ऊपर अधिकार मनाने के लिए मी स्वयं राहू शकत नाही, हम स्वयं नहीं रह सकते। म्हणून मी माझ्यासारखा समरूपी इसलिए मेरे जैसा मैं स्वरूप के साथ एक मनुष्य घडवेन। एक मनुष्य को बनाऊंगा। त्याने 6व्या दिवशी मनुष्याला बनवलं, उसने 6वें दिन परमेश्वर ने मनुष्य को बनाया आणि 6व्या दिवशी परमेश्वराने मनुष्याला बनवल्याच्या नंतर आणि 6वें दिन परमेश्वर ने मनुष्य को बनाने के हर बाद एक गोष्टीवरती अधिकार त्याला चालवण्यासाठी अनेक सांगितलं। बातों पे अधिकार उसके हाथों में सौंप दिया। जसं आज आपण विश्वासाचे जीवन चालत आहोत, हमें जिस रीति से हम विश्वास की जीवन में चल रहे हैं, हे सर्व अधिकार जसं आपण प्रभूला जवळ ग्रहण केलं, और जैसे हम परमेश्वर से अधिकार प्राप्त किए हैं, तसं परमेश्वरामध्ये आपलं नवीकरण झालं वैसे परमेश्वर में हमें नयापन हुआ आणि परमेश्वराच्या त्या अधिकारांमध्ये आपण आलो। आणि परमेश्वर की उस अधिकार में हम आ गए, कारण बायबल मध्ये लिहिलं आहे, क्योंकि वचन में लिखा है आदाम ने हर एक हर एक मनुष्य, पशु
हमें पशु, प्राणी, हमें प्राणी, सरपटणारे सर्व जीव हर जंतू, रेंगने वाले जंतु, या सर्वांवरना हर एक सबके ऊपर एक 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 नाव देऊन हमें एक एक नाम देकर त्यांच्यानुसार त्याने त्यांना सांगितलं उनके अनुसार उसने रख दिया आणि त्याच्यानुसार मनुष्याच्या अधीन ते लोक सगळे राहिले. और मनुष्य की अधीन में सब लोग रहने लगे. परंतु ह्या दिवसांमध्ये परंतु इस दिनों में, ह्या दिवसांमध्ये पापाच्या कारणामुळे इस दिनों में पाप के कारण आपल्या जीवनामध्ये जे हमारे जीवन में जो ज्याच्यावरती परमेश्वराने आपल्याला अधिकार दिला होता, जिस पर परमेश्वर ने हमें अधिकार ते दिया अधिकार था, आपल्या जीवनामध्ये कमी झालेले आहे. वो अधिकार हमारे जिंदगी में कम हो चुके हैं. जो सिंह म्हणणारा वाघ होता, हमें जो सिंह बोलने वाला वाघ होता, तो जंगलामध्ये हमें वो जंगल में ह्या पद्धतीने राहत होता हमें इस रीति से रहता था. की त्याच्या सोबत अब उसके साथ राहणारे हर एक जीव जंतू हर एक जीव और जंतु त्याच्या समोर त्याच्या समीप राहून चालत होते. उसके साथ मेल मिलाप रखते थे. परंतु पापाच्या जीवनामुळे परंतु पाप के कारण ते सर्व वो सब एक दुसऱ्यावरती हानी उचलू लागले. एक दूसरे के विरोध में बन चुके. या दिवसांमध्ये पण तेच अधिकार परमेश्वर इन दिनों में वही अधिकार परमेश्वर तुम्हाला आणि मला देऊ इच्छितो. आपको और मुझे देने के लिए मन लगा चुका है. कारण देवाने क्योंकि परमेश्वर ने आपल्या सर्वांवरती एक गहराईचं प्रेम केलेलं आहे. क्योंकि परमेश्वर ने हम सब के ऊपर एक गहराई का प्रेम रख किया है. और उसी प्रेम के साथ आणि त्या प्रेमाच्या संगती आपल्या सर्वांना तो चालवत आहे वो हम सबको चला रहे हैं. आणि और आपल्याला हर एक समय और हमें हर एक समय एक आशीर्वादी जीवन जगण्यासाठी, एक आशीष का कारण जीने के लिए, परमेश्वरा समीप चालण्यासाठी, परमेश्वर का साथ चलने के लिए, परमेश्वर जसा आहे तसा आपला स्वभाव होण्यासाठी परमेश्वर जैसा है उसका स्वभाव होने के लिए आपल्याला तो पुन्हा तयार करत आहे. हमें वापस वो तैयार कर रहा है. या आपण वचनामध्ये जाऊया. आपण आता आप हम वचन में जाएंगे. योहान शुभ वर्तमान यूहन्ना का सुसमाचार 8 अध्याय उसकी 8 अध्याय आणि 24 वचन आपण बघूया. उसकी 24 वाक्य हम देखेंगे. मी म्हणून तुम्हाला सांगितले की तुम्ही आपल्या पापात मराल, तुम्ही आपल्या पापात मराल, आप अपने पापों में मरोगे, कारण मी तो आहे कारण मी तो आहे असा क्योंकि मैं जो हूँ. असा विश्वास तुम्ही न धरल्यास, असा विश्वास तुम्ही न धरल्यास, ऐसा विश्वास यदि आपने नहीं रखा तो तुम्ही आपल्या पापात मराल. तुम्ही आपल्या पापात मराल. आप लोग आपके पाप में मरोगे. आता ह्या ठिकाणी इस जगह में लूकच्या योहानच्या पुस्तकामध्ये हमें यूहन्ना की किताब में 8 अध्यायामध्ये 8 अध्याय में येशू ख्रिस्त यीशु मसीह आपल्या लोकांसंगती बोलत असताना अपने लोगों के साथ बातचीत करने के समय त्यांना तो सांगत आहे उनको बोल रहा है की तुम्ही कि आप लोग तुमच्या पापांमध्ये आपके पापों में मरोगे. कारण तुम्ही ओळखलं नाही की मी कोण आहे. क्योंकि आप लोग ने पहचाना नहीं कि मैं कौन हूँ. येशू ख्रिस्त काय बोलत आहे यीशु मसीह क्या बोल रहा है की तुम्ही मला ओळखलं नाहीये, कि तुम लोगों ने मुझे पहचाना नहीं है, म्हणून तुमचं जीवन इसलिए तुम्हारी जीवन नाशामध्ये चाललेलं आहे. नाश में जा रहा है. मराईकडे एक मरणाच्या अवस्थेमध्ये चाललेला आहे. एक मरण की अवस्था में जा रहा है. म्हणून ह्या दिवसांमध्ये इसलिए इन दिनों में परमेश्वर बोल रहा है परमेश्वर बोलते की तुम्ही कि आप लोग सगळेजण सब लोग ज्या येशू ख्रिस्ताला या पृथ्वीवरती प्रभूने पाठवलं, यीशु मसीह को जो परमेश्वर ने इस धरती के ऊपर भेजा, त्या येशू ख्रिस्तावरती उस यीशु के ऊपर तुम्हाला आणि मला विश्वास ठेवायचा. आपको और मुझे विश्वास तो रखना विश्वास है. आपला गहराईचा विश्वास असायला पाहिजे. वो विश्वास हमारा गहरा विश्वास होना त्या चाहिए. विश्वासाचा मोल वचन सांगत आहे, वो विश्वास का मूल वचन बोल रहा है. एक तुमचा विश्वास एक मोहरीच्या दाणे एवढा असला पाहिजे. आपका विश्वास एक राई का दाने के बराबर होना चाहिए. परंतु त्या मोहरीचा जर तुम्ही बारकाईने लक्ष दिलं तर ती परंतु उस राई को अगर आपने छोटी रीति से अगर देखा तो त्या राईला पूर्ण तो दाणा भरलेला असतो. उस राई का दाना पूर्ण रीति से भरा हुआ रहता है. म्हणजे विश्वास आपला इसलिए विश्वास हमारा त्या रीतीने पाहिजे की प्रभू उसी रीति से चाहिए. आपल्याला
हमें त्या अधिकारांमध्ये चालवेल. उस अधिकार के द्वारा चलाने के लिए आता जो पुत्रावरती विश्वास करतो जो पुत्र के ऊपर विश्वास त्याला रखता है अनंत काळचं जीवन प्राप्त होतं. उसको अनंत काल का जीवन प्राप्त होता है. परंतु विश्वास या दिवसांमध्ये आपल्या जीवनामध्ये कमी झालेला आहे. परंतु उस विश्वास हमारे जिंदगी में कम हो चुका है, कारण परमेश्वरापासून क्योंकि परमेश्वर को छोड़कर आपण हम अनेक बहुत सारे अलग अलग गोष्टींमध्ये हमें अलग अलग बातों में आपण आपलं मन लावण्याचा प्रयत्न हमारे केला आहे. मन को हम लगाने के लिए प्रयत्न करते हैं. आता त्यातलं प्रथम जे आहे उससे पहली बात ये है, त्याच्यामध्ये पैसा प्रथम आहे अब उससे सबसे पहली बात पैसा है आणि दुसरी गोष्ट और दूसरी बात है जगिक और जगिक अभिलाषा जगीक अभिलाषा अर्थात देहाची अभिलाषा. अर्थात इस शरीर की अभिलाषा. या दोन गोष्टींमध्ये ये दो बातों के लिए आमचं जास्त लक्ष लागलेलं हमारा आहे. ज्यादा मन होता आज है. विश्वासी कलिसियांमध्ये आज विश्वासी कलिशा में या जास्त गोष्टी दिसायला समोर येत आहेत. ये ज्यादा बात हमें दिखने के लिए होता है, कारण आपल्याला क्योंकि हमें प्रभू ने या देशामध्ये इस देश में अलग केलं आहे हमें वेगळं केलंय आणि त्याने आपल्याला और उन्होंने हमें एक वेगळं करून एक अलग करके पुन्हा दुनियामध्ये ठेवलं आहे वापस इस जगत में रखा है, की आपण मसीहचा स्वभाव प्रकट करण्यासाठी. क्योंकि हम मसीह का स्वभाव प्रकट करें. परंतु या दिवसांमध्ये परंतु इन दिनों में जसं जसं आपण वाटचाल आपली चालत आहोत, जैसे हम आगे बढ़ रहा है, दिवस प्रतिदिवस आपण प्रभूच्या सानिध्यापासून दूर होत चाललेलो आहोत. दिन प्रतिदिन हम परमेश्वर का सानिध्य से दूर हो रहे आणि या हैं. गोष्टींमुळे और इस बातों में परमेश्वर तुमच्या आणि माझ्याकडे परमेश्वर आपकी और मेरे एक आशेची नजर लावून ठेवलेला आहे. एक आशा भरी नजर लगा के रखा है, ताकि प्रभु बोलत आहे, क्योंकि परमेश्वर बोलते मी हैं, माझ्या समरूपाचा मनुष्य बनवला, क्योंकि वो मेरी समानता के रूप में बनाया, माझ्या प्रतिरूपाचा मनुष्य बनवला, मेरे प्रतिरूप का बनाया, तो माझ्या सानिध्यात राहावा म्हणून. वो मेरे सानिध्य में रहे. परंतु आज तो पाहत आहे परंतु आज वो देख रहा है की माझ्यापेक्षा त्यांना अनेक गोष्टी प्रिय आहेत. मेरे से ज्यादा अनेक बातों पे वो मन लगाया है. या दिवसांमध्ये इन दिनों में प्रभु येशू ख्रिस्तावरती प्रभु यीशु मसीह पर जवळ विश्वास आपण ठेवत नाही, जब तक हम विश्वास नहीं रखते, जसं त्या मोहरीच्या दाण्यासारखा आपला विश्वास आपण कठीण करत नाही. वो राई के दाने के बराबर हमारा विश्वास हम कठिन नहीं करते. मोहरीचं झाड पाहिलं असेल बारकाईने माझ्या प्रियानो, आपण सर्व शेतकरी आहोत. आपने उस राई के झाड़ को आपने देखा रहेगा, हम सब किसान हैं. त्याच्यावरती पक्षी आपले घरटे बनवतात उसके ऊपर पंछी अपने हम घर को बनाते हैं आणि ते झाड एकदम मजबूत राहतं. और वो झाड़ बहुत मजबूत होते. म्हणून इसलिए त्या रीतीने परमेश्वराने उपमा केली की तुम्ही मोहरीच्या दाण्यासारखा तुमचा विश्वास कराल तर. इसलिए परमेश्वर ने उदाहरण देकर बोला है कि यदि तुम्हारी राई का दाने के बराबर विश्वास है तो तुम्ही डोंगराला जरी आज्ञा केली, यदि आप पहाड़ को भी आदेश देंगे ती समुद्रामध्ये निघून जा येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये, समंदर में निकल जाए यीशु मसीह ते के नाम येशू से, ख्रिस्ताच्या नावामध्ये निघून जाण्यासाठी तयार होईल. यीशु मसीह के नाम से वो त्याचे जाने के उदाहरण लिए आपण तैयार हो. भरपूर लोकांनी पाहिले आहे. ऐसे उदाहरण हम सब लोग ने देखा है, कारण आपण त्या जीवनातून त्या प्रभूच्या सानिध्यामधून चालत आलेलो आहोत. क्योंकि हम उसकी जिंदगी से और उसकी सानिध्य से हम चलते आ रहे हैं. आपण प्रियजनो, हम प्रियोजन है. आज या मुरबाडमध्ये इस मुरबाड में जे आलेली लोक आहेत, जो आए हुए लोग हैं, हे एक साधारण ये- तुमच्या आणि माझ्यासारखं जीवन जगणारे एक साधारण लोक आपण सर्वजण आहोत. एक साधारण लोग हैं, जिस रीति से आप और मैं जिंदगी जीते हैं. कारण आपण सर्वजण खेड्यापाड्यामध्ये राहणारे लोक क्योंकि आहोत. हम सब गांव में रहने वाले लोग हैं. आपला विश्वास हमारा विश्वास प्रभूमध्ये येण्या अगोदर प्रभु में आने से पहले आपण हर एक ठिकाणी देवाला शोधण्याचा प्रयत्न करत होतो. अनेक जगह में जाकर हम परमेश्वर को ढूंढने वाले थे. अनेक बाबांना आपण विचारलं की माझ्या जीवनामध्ये असे प्रॉब्लेम का. अनेक बाबा को जाके हमने अनेक पूछा कि भक्तांच्या आपकी जवळ समस्या आपण क्या जाण्याचा है? प्रयत्न केला. अनेक भक्तों के पास जाके हमने पूछा आणि ह्या गोष्टींनी परमेश्वराने और ये सारी बात परमेश्वर ने तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये तुरंत देऊन तुम्हाला आणि मला प्रभूच्या राज्यामध्ये घेऊन आला. तुरंत परमेश्वर ने सारी बातें देख के कारण परमेश्वर आपण- रक्षा में लेके आए. छोटे छोटे क्योंकि हम छोटे छोटे गावांमधून आलेलो आहोत. गांव से आए हुए हैं. परंतु सिटीमध्ये असं नाहीये माझ्या प्रियानो. परंतु शहरामध्ये असं नाही आहे प्रियानो. सिटीमध्ये पैसा बोलतो, आम्ही शहरामध्ये पैसा बोलतो. पैसा प्रथम आहे. पैसा पहला है. हे मी तुम्हाला विश्वासी लोकांचं सांगत आहे माझ्या प्रियानो. मैं आपको विश्वासी लोगों का बोलता हूँ. पहिले पैसे पहला पैसा आणि नंतर मग बाकीच्या गोष्टी. और फिर बाद में हर एक या बात. गोष्टींमुळे इस बातों के कारण प्रभू बोलत आहे और प्रभु बोल रहे हैं की तुम्ही दोन
सेवा करू शकत नाही. तुम दो स्वामी की सेवा नहीं कर सकते. या तर तुम्ही एकाच मार्गाने चालण्याचा प्रयत्न करा, यदि तुम एक ही मार्ग से चल सकते हो, तरी त्याच वेळेस तुम्ही प्रभूला प्राप्त कराल. उसी समय तुम परमेश्वर को प्राप्त कर सकते हो. परंतु तुम्ही धनाच्या पाठी चालाल, परंतु तुम धन के पीछे अगर भागोगे तो शैतान तुम्हाला धन देईल. हमें शैतान आपको धन देगा. परंतु त्या धनाच्या पाठी असणार परंतु उस धन के पीछे रहने वाला असणारी अंधकारची शक्ती अंधकार की सामर्थ्य तुमच्या घराला, हमें आपके घरों को, तुमच्या परिवाराला, आपके परिवारों को, तुमच्या जीवनाला, आपके जीवन को, तुमच्या शरीराला आपके शरीर को एक नाशाच्या मार्गामध्ये घेऊन जाईल. नाश के कारण का कारण बन जाएगा. म्हणून तुम्हाला माझ्या प्रियानं मी सांगत आहे, इसलिए मेरे प्रियो भी मैं आपको बोलता हूँ, आपण भरपूर ठिकाणी देवाला शोधलं, हम लोग बहुत सारी जगह में ईश्वर को ढूंढा, परंतु खऱ्या अर्थाने आता तुम्हाला समजलंय परंतु इस समय हमें समझ में आया की है येशू प्रभू हाच उद्धार करता परमेश्वर आहे. यीशु प्रभु यही उद्धार का एक साधन है. म्हणून इसलिए जो येशू पुत्रावरती विश्वास ठेवतो, जो पुत्र के ऊपर विश्वास रखते, तो अनंत जीवनाचा लाभदायक व्यक्ती होत हमें वो आहे. अनंत जीवन का लाभदायक व्यक्ति है. या आपण वचनामध्ये जाऊया. योहान आइए हम वचन में जाए. योहन्ना 3रा अध्याय उसका 3रा अध्याय आणि 36 वचन आपण वाचूया. उसका 36 वचन हम पढ़ेंगे. जो पुत्रावर विश्वास ठेवतो जो पुत्रावरती विश्वास जो ठेवतो पुत्र के ऊपर विश्वास रखते, त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे. त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे. उसे अनंत काल का जीवन प्राप्त हो चुका है. माझ्या प्रियांनो, जो पुत्रावरती पूर्णतः विश्वास ठेवतो, जब मेरी प्रियो जो भी पुत्र के ऊपर विश्वास रखते, त्याला अनंत कालचं जीवन प्राप्त झालं आहे. उसको अनंत काल का जीवन प्राप्त परंतु हो चुका है. एक मान्य न करणारा स्वभावामुळे, मान्य न करणारा स्वभाव, ग्रहण करणे नाही, यदि ना ग्रहण करने वाला स्वभाव है तो, ना ग्रहण करणारा स्वभाव आपल्यामध्ये असल्यामुळे, अगर यदि हमारे जीवन में ना ग्रहण करने वाला आज्ञा स्वभाव है पाळणारा नसणारा स्वभाव आपल्या तो, असल्यामुळे, आज्ञा ना मानने वाला यदि स्वभाव है एक तो, बंडखोरीचा स्वभाव आपल्या जीवनामध्ये यदि आल्यामुळे विद्रोह का स्वभाव है तो, आपल्यामध्ये अविश्वास व्यवहारतो. हमारे में अविश्वास निर्माण हो जाता है. आणि तो अविश्वास परमेश्वराच्या विरुद्ध आपल्याला जाण्यासाठी मजबूर और करतो. वो अविश्वास परमेश्वर के खिलाफ जाने के लिए मजबूर करता है. कारण ख्रिस्तावरती विश्वास ठेवणारे, क्योंकि मसीहा में विश्वास करने वाले कदापि अहित, कदापि अहित, अविचार, परमेश्वराच्या विरुद्ध चालले, परमेश्वर का विरुद्ध चलना, ह्या सर्व गोष्टींच्याकडे ते मन लावत नाही. ये बातों पे वो कदापि मन नहीं लगाते. संपूर्ण समर्पण करून ते परमेश्वराच्या राज्यामध्ये चालतात. पूर्ण समर्पण करते हुए परंतु या दिवसांमध्ये, परंतु ये दिनों में उपवास आणि प्रार्थनेचा हा 6वा दिवस, उपवास और प्रार्थना का ये 6ठा दिन, तुम्हाला आणि मला दिलेले अधिकार परमेश्वराने, आपको और मुझे दिए हुए अधिकार त्या परमेश्वर ने, अधिकारांना आपल्या जीवनामध्ये आहे का आज आपल्याला वो पडताळायचं आहे. अधिकार आज हमारी जिंदगी में है क्या नहीं, ये पहचानने का समय है. कारण पौलुसला क्योंकि पौलुस एक विश्वासी लोकांना छळण्याचा एक अधिकार त्याला मिळालेला होता. हमें पौल को विश्वासी लोगों को ताड़ना देने का एक अधिकार मिला आणि तो त्या रीतीने वागत होता. और उसी रीति से वो आगे बढ़ रहा था. परंतु परमेश्वर येशू ख्रिस्ताने परंतु प्रभु यीशु मसीह ने त्याला प्रगट केलं उसको प्रकट किया की तुला माझ्यासाठी किती दुःख सहन करायचं आहे. हमें तुमको मेरे कारण कितना दुख सहन करना आणि तो पड़ेगा. पौलुस जो ज्या वेळेस पहिले और पौलुस जो पहला लोकांचा छळ करत होता, लोगों को ताड़ना देता था, लोकांना ताडना देऊन जेलमध्ये टाकत होता, लोगों को ताड़ना दे के वो बंदीगृह में डालता था. ज्यावेळेस येशू ख्रिस्ताची वाणी त्याने ऐकली जब यीशु मसीह की वाणी उसने सुना, आणि त्यावेळेस त्याने आपलं मन फिरवलं. उस समय उसने अपने मन को फिराया. त्याचा विश्वास होता, उसका विश्वास था, परंतु त्याला कन्फर्म नव्हतं की माझा प्रभू कोण आहे म्हणून. परंतु उसको निश्चय नहीं था कि प्रभु कौन है करके. ज्यावेळेस त्याने ती वाणी ऐकली जब उसने वाणी को सुना आणि त्यावेळेस परमेश्वराचा त्याने अंगीकार केला, और जब उसने परमेश्वर को लिखा है, लिखा है, त्याच्यानंतर तो कित्येक सभांमध्ये गेला. उसके बाद वो कितना सभा में गया. जे त्याला मिळालेल्या अधिकाराचं पत्र त्याच्या हातामध्ये होतं वो उसके हाथ में जो अधिकार का पत्र उसे मिला, की जा तुम्ही विश्वासी लोकांना पकडा आणि बंदीगृहामध्ये टाका. और ये वो लेके जाकर बोलता था पकड़ो विश्वासी लोगों को और बंदीगृह में डाल दो. परंतु तो अधिकारचं पत्र घेऊन त्या मंडळीमध्ये उभा राहून बोलू लागला. क्योंकि उस अधिकार का पत्र लेकर उस मंडली में बोलने लगा. जो पौलुस तुम्ही मागच्या 2-4 दिवसांमध्ये पाहत होता, जो पौल को आपने 2-3 दिन पहले देखा, तो पौलुस गेला. तो हमें पौलुस चला गया. हा पौलुस
परमेश्वराने निवडलेला दास तुमच्या समोर उभा पौलुस आहे. परमेश्वर ने चुना हुआ है, वो परमेश्वर का दास है। तरी लोक घाबरू लागले, तभी भी लोग डर रहे थे, कारण हा व्यक्ती क्योंकि यह व्यक्ती 2-3 दिवसांपूर्वीच अबे 2-3 दिन पहला आमच्यासाठी हमारे लिए एक एक अधिकार घेऊन अधिकार के साथ आम्हाला जेलमध्ये टाकण्यासाठी निघाला हमें होता. बंदी गृह में डालने के लिए निकल गए, आम्हाला तो बंदीत टाकण्यासाठी निघाला हमें होता. बंदी गृह में डालने के लिए निकला प्रभूच्या हुआ था, सानिध्यापासून दूर करण्यासाठी निघाला होता. परमेश्वर का सानिध्य से हमें दूर लेके जाने के लिए परंतु तैयार आज हा हुआ। व्यक्ती आपल्या जीवनातली अशी गोष्ट का बोलत आहे? परंतु आज ये व्यक्ति अपने जिंदगी से ऐसा क्या बात बोल रहा है? त्या पौलुसने पौलुस ने आपल्या हातात दिलेलं अधिकारचं पत्र, अपने हाथों में दिए अधिकार का पत्र ते पत्र त्यांच्या समोर जाळून टाकलं, अब उनके सामने वो जला दिया, फेकून टाकलं ते. फेंक डाला उसने, आणि त्याने सांगितलं और उसने बोला की येशू ख्रिस्ताने मला यीशु मसीह ने मुझे या दिवसांमध्ये इन दिनों में शिकवलं हमें सिखाया की परमेश्वरच्या पुत्राची परमेश्वर की पुत्र की गहराईची ओळख करण्यासाठी हमें गहराई की विश्वास करने के लिए त्याने मला संधी दिली. उसने मुझे मौका दिया, आणि मला समजलं और मुझे मालूम हुआ ज्या लोकांचा मी छळ करत और होतो, जिन लोगों को मैं ताड़ना देता ज्या था, लोकांना मी बंदीगृहात टाकत होतो, जिन लोगों को मैं बंदी गृह में डालते थे, ज्या लोकांनी त्यांच्यावरती अत्याचार करण्याचा प्रयत्न जिन करत होतो, लोगों के ऊपर मैं अत्याचार करता था, अशा लोकांना ऐसे लोगों को परमेश्वराच्या पुत्राने आपल्या जवळ केलेलं होतं. परमेश्वर के पुत्र ने अपने पास किए हुए थे, आणि त्याच प्रभू येशूने और वही प्रभु यीशु मसीह ने मला सांगितलं और मुझे बोला, की हे पौला, ए पौलुस, तू माझा छळ का तू करतोस? क्यों मुझे हमें त्यागता है? ज्यावेळेस हे शब्द पौलुसने ये ऐकले, बात जब पौलुस ने सुना, तो जमीन दोस्त झाला अमन वो जमीन के ऊपर गिरा, आणि तो रडू लागला, तो पश्चाताप करू लागला. वो रोने लगा और मन फिराई करने लगा। त्याला समजलं नाही त्याला काय झालंय म्हणून. उसको नहीं समझ में आ रहा था कि उसे 3 क्या हुआ। दिवस तो आपले डोळे बंद करून एका ठिकाणी कोपऱ्यामध्ये रडत बसला होता. दिन अंधे के समान एक जगह में बैठते हुए रो रहा था, परंतु परमेश्वर ने परंतु परमेश्वर ने या 3 दिवसांमध्ये ये 3 दिनों में त्याला प्रगट केलं और प्रकट किया की तुला माझ्यासाठी किती कष्ट सोसायचं आहे. कि मेरे कारण तुझे कितनी कठिनाई में जाना होगा। या पौलुसच्या विषयी इस पौल के विषय में आपण जर बारकाईने लक्ष दिलं, यदि हम बारीक रीति से पढ़े तो हर एक ठिकाणी हर एक जगह में प्रभूने त्या येशू पौलुसने सुसमाचार सांगितला, पौल ने सुसमाचार सुनाया, मंडळी स्थापित केली, मंडलियों को स्थापित किया, आणि प्रभूच्या दासांच्या हातात सोडून तो पुढे पुढे और चालत गेला. परमेश्वर के दासों के हाथों में सौंपते हुए आगे बढ़ते चले गए। हर एक ठिकाणी कष्ट आलं, हर एक जगह में कष्ट आया, मुसीबत आली, हमें मुसीबत आया, कुठे कुठे लोकांनी पथराव केला, हमें किधर किधर पत्थर मारे, लोकांनी त्याला विहिरीत टाकलं, हमें किसी ने उन्हें हमें वीर के अंदर डाला, कुएं के अंदर, कुणी त्यांना नदीमध्ये टाकून दिलं. कोई ने नदी में फेंक दिया, थंडीची अवस्था, हमें ठंडी की अवस्था, दुःखाची अवस्था, दुख की अवस्था, परंतु एकच लक्ष त्याच्या मनामध्ये परंतु एक ही लक्ष्य उसकी जिंदगी की में, येशू जसा स्वभाव, यीशु जैसा स्वभाव, जसं येशूने मला निवडलं, जैसे यीशु ने मुझे चुना, तसाच मी माझ्या लोकांना वैसे ही मैं मेरे लोगों को प्रभूकडे वळून परमेश्वर की ओर मुड़ने के लिए, प्रभू सारखा स्वभाव बनवण्यासाठी सांगितलं. परमेश्वर का स्वभाव में लेके आने के लिए त्या पौलुसने पौलुस ने हर एकाच्या जीवनामध्ये हर एक के जिंदगी में एक पत्रिका लिहून एक पत्रिका लिखते हुए त्यांना समजवलं उनको समझाया, ख्रिस्तामध्ये कसं चालायचंय, क्रिस्तु में कैसा चलना, ख्रिस्तामध्ये कसं वाढायचंय, क्रिस्तु में कैसा बढ़ना, ख्रिस्तामध्ये असणाऱ्या विश्वासी लोकांच्या भाऊ बहिणीचा स्वभाव कसा पाहिजे, क्रिस्तु में रहने वाला भाई बहन का स्वभाव कैसा होना चाहिए, विश्वासी जनांमध्ये असणारे जे अहित गोष्टी आहेत त्या दूर करायच्या आहेत. विश्वासी लोगों में ना चाहने वाली बात कैसा दूर करना है, या सर्व गोष्टी पौलुस शिकवत गेला. ये सब कुछ पौलुस सिखाते चलते चलते चल रहे थे। शेवटी बोलत आहे, आखिरी में बोलते, मी माझी विश्वासाची धाव मैंने विश्वास की दौड़ाई पूर्ण केली, खत्म किया, ते गौरवी मुकुट प्राप्त करण्यासाठी मी अब आला. महिमा का मुकुट मुझे प्राप्त होने के लिए मैं तैयार हूँ। त्याने मन लावलं. उन्होंने मन लगाया। आज माझ्या प्रियांनो, मेरे प्रियो, जो पौलुसला मिळालेला जो पौलुस को मिला हुआ यीशु तुम्हाला आणि मला मिळालेला आहे ना, आज आपको और मुझे मिला है ना। किती वर्ष झाले आपण विश्वासामध्ये आहोत, कितना साल हो गए हम विश्वास में हैं, परंतु पौलुसने जसे कार्य केलं, परंतु पौलुस ने जैसी कार्य किया, प्रभूने जशी त्या पौलुसने सेवा केली,
पौलुस ने सेवा किया, तशी सेवा वैसी सेवा, आणि तशा गोष्टी वैसी बातों को तुम्ही तुमच्या जीवनामध्ये अनुभव केला. हमारे जीवन में हम अनुभव करते हैं क्या? त्या उपवासाचं लक्ष्य हेच आहे ये उपवास की लक्ष्य यही है की जे गमावलेलं आहे जे हमने गवाया है ते परत परमेश्वराकडून प्राप्त घ्यायचं. वो वापस परमेश्वर से प्राप्त जे करना अधिकार है. प्रभूने तुम्हाला आणि मला दिलेले आहे जो अधिकार परमेश्वर ने आपको और मुझे दिए थे, ते अधिकार पुन्हा परमेश्वर तुम्हाला आणि मला देण्यासाठी. वो वापस परमेश्वर वो अधिकार हमें लौटाने के लिए. कारण त्या अधिकारांमध्ये ज्यावेळेस आपण येत नाही क्योंकि जब तक हम उस अधिकार में नहीं बने रहते, तोपर्यंत आपण ह्या जगातल्या अंधकारच्या शक्ती बरोबर लढू शकत नाही. जब तक हम इस अंधकार की साम्राज्य से नहीं लड़ सकते. कारण ह्या दिवसांमध्ये क्योंकि इन दिनों में अंतिम समय का जो दौर चल रहा है, अंतिम समयचा जो युग चालत आहे, या दिवसांमध्ये इन दिनों में शैतान जास्त प्रमाणे शैतान ज्यादा रीति से मंडळीमध्ये लोकांना सभा में लोगों को फसवण्याचा प्रयत्न करत आहे. हमें फंसाने का प्रयत्न कर रहा है. स्त्रियांमध्ये आमेन आमेन. औरत लोगों में आज तुम्ही जर पाहत असाल, आप लोगों ने अगर देखा तो आज मंडळीमध्ये जास्त करून स्त्रिया पुढाकार घेत आहेत. हमें मंडली में हर एक बहन लोग आगे आने की कोशिश कर रहे हैं. म्हणून या दिवसांमध्ये इसलिए इन दिनों में शैतान अशा प्लॅन मध्ये आहे शैतान ने ऐसी योजना तैयार किया की ज्या है स्त्रिया आहेत कि बहन लोगों को जे येशू ख्रिस्ताबरोबर चालण्यासाठी तयार आहेत, यीशु मसीह के साथ चलने के लिए त्यांच्या तैयार है. जीवनामध्ये पाप टाकून, उनके जीवन में पाप डालते हुए, त्यांच्या जीवनामध्ये श्राप टाकून, उनके जीवन में श्राप डालते हुए, त्यांच्या जीवनामध्ये बंधन टाकून उनके जीवन में बंधन डालते हुए त्यांना अडथळा आणण्याचा प्रयत्न हमें करत उनको आहे. रुकावट निर्माण करते हैं. कारण पौलुस क्योंकि पौलुस तो बोलत आहे की मी माझी विश्वासाची पूर्ण वाटचाल पूर्ण केली आहे. हमें वो बोल रहा है कि मैं विश्वास की दौड़ाई खत्म कर चुका है. आणि ह्या दिवसांमध्ये और इन दिनों में, या स्त्रियांना इन बहनों में त्यांच्या जीवनामध्ये खूप सारे असे विचार आहेत वेगवेगळे. और इन दिनों में इन बहनों के अंदर बहुत सारे भिन्न भिन्न विचार होते हैं. घरचे विचार, हमें घर का विचार, कामाचे विचार, काम का विचार, मुलांचे विचार, हमें लड़कों का विचार, कामातले विचार, हमें काम का विचार, अलग 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 गोष्टींचे विचार करत करत अलग 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 विचार कर रहे हैं वो. त्याच्यातून प्रभु मध्ये चालत आहे. और वो प्राप्त करते वो लेके प्रभु में चल रहे. परंतु ह्या दिवसांमध्ये परंतु इन दिनों में स्त्रियांना और बहन लोगों को पुन्हा नवीन प्राधान्य देण्यासाठी, वापस परमेश्वर सबसे पहला स्थान देने के लिए, पुन्हा अधिकार देण्यासाठी, अधिकार देने के लिए, पुन्हा त्यांना सामर्थ्य देण्यासाठी सामर्थ्य देने के लिए आजचा हा 6वा दिवस परमेश्वर तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये घेऊन आलेला आज आहे. का ये छठा दिन आपकी और मेरी जिंदगी में परमेश्वर ने कारण किया है. मनुष्य क्योंकि मनुष्य एकदाच त्याला मरण आहे. हमें एक बार ही उसको मरण है. एकदाच तो जन्म घेईल एक बार ही वो जन्म लेगा. आणि एकदाच तो मरण पावेल. एक बार ही वो मरण त्याच्यानंतर प्राप्त करेगा. उसके बाद अन्याय विधी होणार आहे. हमें न्याय विधि होने वाला है. एकदाच मरण, एक बार मरण. म्हणून हे चांगल्या रीतीने इसलिए अच्छे रीति से आपल्या लोकांना ते समजलं आहे हमारे लोगों को समझना है की मसीह जीवन मध्ये आपण चालत असताना हमें मसीह का जिंदगी में चलने के समय आपण त्या प्रभूच्या सानिध्यामध्ये हम उस प्रभु के सानिध्य में आपल्या विश्वासाची वाटचाल, हमारे विश्वास की बागडोर जसं पौलुस चालत होता जैसे पौलुस चल रहा था त्या रीतीने आपण चालण्याचा प्रयत्न करावा. वैसे ही चलने का प्रयत्न हम करना चाहिए. कारण ह्या दिवसांमध्ये क्योंकि इन दिनों में हर एक समाज, हर एक समाज, हर एक वेगवेगळे लोक हर एक अलग अलग लोग जे वो प्रार्थनेमध्ये जाणाऱ्या लोकांविषयी, प्रार्थना में जाने वाले लोगों के बारे में एक वेगळे त्यांचे विचार आहेत कुछ अलग विचार की बनाते अरे बाबा हैं. हा वेगळा झाला. ये अलग हो गया है. आपण मराठीमध्ये बोलतो की हा बाटला, हमें मराठी में ऐसे बोला है ये बढ़ गया है. हा आपल्या धर्मातून बदलला. अब अपना धर्म से ये हमें बदली हो चुका है. परंतु माझ्या प्रियांनो, परंतु मेरी प्रियो, ह्या विषयी तुम्हाला ती चर्चा या ठिकाणी ऐकायला मिळत नाही. हमें यह गोष्टी, हाँ ये बात अब इस जगह में हमको तुमचं मालूम नहीं परिवर्तन, होगी. हमारा परिवर्तन, तुमच्या मनाची स्थिरता, हमारी मन की स्थिरता, तुमच्या जीवनातील कृपा, हमारे जीवन में रहने वाली कृपा, तुमच्या जीवनामध्ये परमेश्वराने केलेले आशीर्वादाची कामं, हमारे जीवन में परमेश्वर ने किए हुए आशीष के काम, हे सर्व तुम्हाला जगामध्ये मिळणार नाही. ये सब कुछ इस जगत में हमें नहीं मिलेंगी. म्हणून हे जीवन इसलिए ये जीवन एकदा तुम्हाला दिलेलं आहे. हमें एक ही बार में दिया है. या एकदाच जीवनाला ये एक ही बार का जिंदगी को परमेश्वराला पूर्ण समर्पण करा. परमेश्वर के हाथों में पूर्ण समर्पण कर त्याच दीजिए. वेळेस तो जसा पौलुस बोलत होता तब जब पौलुस बोलते थे की मी माझी
मुकुट ते प्राप्त करण्यासाठी ती धाव पूर्ण केली. मैं उस मुकुट को प्राप्त करने के लिए मेरी दौड़ाई खत्म कर चुका. त्या रीतीने तुम्ही सुद्धा बोला. उसी रीति से आप लोग भी आता बोलोगे. याच्यामध्ये दोन प्रकारचे शर्यती आहेत. अब इसमें दो प्रकार की रेस है, शरीयत है. एक शर्यत अशी आहे एक शरीयत ऐसी है, की त्याच्यामध्ये उसमें 2 किलोमीटरच्या अंतरापर्यंत अब 2 किलोमीटर के अंतर में तुम्हाला दौडाई करायची आहे. अब आप लोग को भागना है. तुम्हाला लक्ष मिळालेलं आहे. अब आपको लक्ष्य मिल चुका है. 2 किलोमीटरच्या अंतर आपल्याला पार करायचं अब आहे. 2 किलोमीटर को तो पार जास्त करना है. प्रयत्न करत असतो हमें जो ज्यादा प्रयत्न करता तो है, तुरंत पोहोचतो त्या ठिकाणी. हमें तुरंत पहुंचता है उधर. परंतु माझ्या प्रियांनो, परंतु मेरे प्रियो, प्रभु बोलत आहे, हमें परमेश्वर बोल रहा है, ज्या रीतीने तुम्ही धावला जिस रीति से आप भागोगे त्या रीतीने तुम्हाला आशीष मिळणार उसी नाही. रीति से आप लोग को आशीष मिलेगा. कारण एक दुसरी एक शर्यत और आहे. दूसरा एक शरीयत है. त्या शर्यतीमध्ये उस शरीयत में कमीत कमी हमें कम से कम 30 किलोमीटर, हमें 30 किलोमीटर 40 किलोमीटर 40 किलोमीटर चालायला लागत आहे. आपको चलना है. त्या ठिकाणची दौड असते. हमें त्या उस जगह की दौड़ाई है. ती दौड जर तुम्ही बारकाईने पाहिली हमें जर आप उस दौड़ाई में देखोगे तो तर ती दौड सुरुवात करणारा व्यक्ती वो दौड़ाई शुरुआत करने वाला व्यक्ति धीराने सुरुवात करतो. हमें धीमी रीति से शुरुआत करता है. धीराने सुरुवात करतो वो धीमी रीति से शुरुआत आणि करता है. धीराने चालण्याच्या वेळेस वो धीमे से चलने के समय त्याचा श्वास फुलत नाही. और उसका श्वास हफता नहीं है. त्याला दम लागत नाही. उसे दम नहीं लगता. त्याला कोणत्या गोष्टीचा त्रास होत नाही. उसे कोई बातों की कारण करनी तो नहीं. आपली धाव धीराने धावत असतो. क्योंकि वो अपनी दौड़ाई हमें धीमी रीति से चल रहा है. आणि धीराने धावल्याच्या नंतर और धीर के साथ वो दौड़ रहा है. त्या लक्ष्याला तो प्राप्त करून उस घेतो. लक्ष्य को वो प्राप्त करता है. अशी परमेश्वराला पसंत पडणारे जे आपण आज ह्या दिवसांमध्ये जी आपण जे रेस करत आहोत ती आपली ही रेस आहे. यही हमें भागदौड़ जो हम कर रहे हैं यही परमेश्वर को इसी रीति की प्रभु जी दौड़ाई परमेश्वर को पसंद है. या दिवसांमध्ये इन दिनों में आपल्या जीवनामध्ये प्रभु हमारे जीवन में प्रभु अलग अलग गोष्टी करू इच्छित आहे. अलग अलग बात करने के लिए मन लगा चुका कारण है. अंतिम दिवस जवळ आला आहे. क्योंकि ये अंत के दिनों में है. आपण सर्वजण हम सब लोग शेवटाच्या शेवटला येऊन पोहोचलेलो आहोत. अंत की भाग में आप पहुंचे हैं. कारण आपण पाहतो क्योंकि हम देखते हैं आता मंडळीमध्ये पण पाप घुसलेला आहे. अब सभा में भी पाप हमें प्रवेश कर चुका है. सभामधल्या लोकांमध्ये पण काही अशा गोष्टी सापडत आहेत. सभा में रहने वाले लोगों के अंदर भी इस प्रकार की बात हमें मिलती है देखने के लिए. एक गलत गोष्टी करणारा स्वभाव जीवनामध्ये आपल्या येत आहे. गलत बातों की स्वभाव के अंतर्गत लोगों के अंदर दिखता पापाचा है. स्वभाव आपल्यामध्ये प्रवेश करत आहे. पाप की स्वभाव हमारे अंदर प्रवेश कर रहा है. आणि तो विश्वास आपल्या जीवनामध्ये कमी 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 होत और वो आहे. विश्वास हमारी जिंदगी में कम 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 होते रह रहा है. पौलुस बोलत आहे, पौलुस बोलते हैं, मी धीराने धावलो अबे मैं धीमी रीति से दौड़ा आणि ती पूर्ण रेस माझी पूर्ण केली और मैं दौड़ाई को मैंने पूर्ण किया. आणि ते गौरवी मुकुट प्राप्त करण्यासाठी मी आता तयार आहे म्हणून. इसलिए उस महिमा का मुकुट प्राप्त करने के लिए मैं तैयार हो चुका हूँ. या दिवसांमध्ये तुम्हाला आणि मला इस दिनों में आपको और मुझे आपली धाव कशी आहे, हमारी दौड़ाई कैसा है, आपलं शरीर कसं आहे, हमारा शरीर कैसा है, धावणारा व्यक्ती कसा असतो, हम लोग भागने वाला व्यक्ति कैसा होता है, हे आज आपल्याला बारकाईने समजून घ्यायचं आहे. आज हमें वो बारीक रीति समझना है. ज्या वेळेस तुम्ही जिस रीति पर जब आपण प्रयत्न करतो शर्यतीचा, हम दौड़ाई दौड़ने के लिए प्रयत्न करते, आपल्या पहिल्यांदा खडे खुडे येणार आपल्या रस्त्यामध्ये. सबसे पहले हमें छोटे छोटे कंकर आना शुरू करेंगे. आपल्या जीवनामध्ये पुढे काटे येण्यासाठी सुरुवात होतील. आगे जाके कांटे आना शुरुआत होगी. पुढे गेल्याच्या नंतर तुम्हाला आडभिंत निर्माण होईल. हम आगे जाने के बाद दीवारें खड़े हो जाएंगे. परंतु त्या दिवारीवरून लादून जाण्यासाठी पलीकडे दीवार के ऊपर से चले जाने के लिए त्या प्रभूवरती पूर्ण विश्वास असणं गरजेचं आहे. प्रभु के ऊपर पूर्ण विश्वास होना चाहिए. त्या विश्वासाची धाव पूर्ण करण्यासाठी उस विश्वास की दौड़ाई पूरा करने के लिए आपल्याला या दिवसांमध्ये मन लावायचं आहे. इन दिनों में हमें मन लगाना जरूरी है. आपण प्रभूंच्या दासांच्याकडून हम प्रभु के दासों के द्वारा अन्य गोष्टी आपण या दिवसांमध्ये ऐकल्या अन्य अन्य बातों को हमने सुना है आणि त्या प्रत्येक गोष्टीवरती आपण आपलं जीवनक्रम सुधारण्याचा प्रयत्न करत और आहोत. उन बातों के ऊपर हमारा जिंदगी को सुधारने के लिए हम मन लगाते. या दिवसांमध्ये ह्या गोष्टीवरती पण आपण विचार करूया. इन दिनों में इन बातों पे भी हम विश्वास करने के लिए मन लगाएंगे. आपण प्रभूला पसंत पडत आहोत का? हम परमेश्वर को पसंद है क्या? ज्यावेळेस आपण जब हम स्वतःला तयार करतो,
खुद को तैयार करते हैं आणि आपण आरशासमोर उभं राहून पाहतो, और हम आईना का सामने खड़ा रह के देखते आपण हैं, स्वतःला परखतो की कुठे कमी आहे का, हम खुद को देखते हैं कि हम कहाँ कमी और हमारी में घटी है क्या, आणि स्वतःला एकदम टापटीप करून आपण लोकांसमोर सादर होतो. और हम एकदम खुद को संवरते हुए हम लोगों के सामने खड़े रहते हैं. परंतु जे बाह्य रूप तुम्ही सजवलेलं आहे, बाहर का रूप जो हमने सजा के रखा है, आतून जे तुमच्या आतमध्ये जे आलेलं आहे, परंतु अंदरी बातों को जो आया है, त्या गोष्टी तुम्हाला आणि मला उसको आपको और मुझे हानी पोचवत आहे. वो हानि पहुंचा रहा है. वरून दिसत आहे टापटूप, वो बाहर से बहुत अच्छा दिख रहा है, परंतु आतमधल्या गोष्टी परंतु अंदर की बातों को प्रभू बोलत आहे. वो प्रभु बोल रहे हैं. दूरून उभं राहून मैं दूर खड़ा रहते हुए मनुष्याच्या मनातील गोष्टी परखणारा परमेश्वर मैं आहे. मनुष्य की मनों को देखते हुए परखता हूँ. आज तुमच्या आणि माझ्या मनामध्ये चाललेल्या गोष्टी आज आपके और मेरे मन में चलने वाली बात आपल्या जीवनामध्ये विश्वासाला कमी 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 करत घेऊन चाललेले आहे. हमारे जिंदगी में रहने वाले विश्वास को कम 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 करते जा रहे हैं. ज्या प्रभूच्या सानिध्यामध्ये आपण रोज आणि रोज बसत होतो, जब हम परमेश्वर का सानिध्य में हम प्रतिदिन बैठते थे, ते आता प्रभूच्या सानिध्यात बसणं कमी 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 होत चालले आहे. आज हम परमेश्वर का सानिध्य में बैठने के लिए कम कम होते रह रहे जे हैं. प्रभूच्या संगती लोकांमध्ये आपण राहत होतो, परमेश्वर के संगति के लोगों में हम रहते थे, त्या संगतीमध्ये आपण कमी 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 आज होत वो चाललेलो आहे. संगति में हम कम होते रह रहे. आणि ह्या गोष्टींनी और ये बातों से परमेश्वर खिन्न झालेला आहे. परमेश्वर को दुख पहुंचा है. प्रभूला दुःख झालेलं आहे परमेश्वर को दुख पहुंचा की है. ज्या मनुष्याला मी जिस मनुष्य को मैंने माझ्या समानतामध्ये अपने बनवलं, समानता में, माझ्या स्वरूपाचं अपने बनवलं, स्वरूप में माझे अधिकार दिले, मेरे अधिकार दिए, परंतु तो मनुष्य माझ्यापासून दूर चाललेला आहे. परंतु वो मनुष्य मेरे से दूर चले जा रहे हैं. कारण त्याने आपल्यासाठी क्योंकि उसने अपने लिए एक दुसरी गोष्ट तयार केलेली आहे. उसने एक अलग बात तैयार किया है. माझ्या प्रियानं ती दुसरी गोष्ट मेरी प्रियो, दूसरी बात तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये आपके और मेरे जिंदगी में असणारं धन, रहने वाला धन, हा धन परमेश्वरापासून तुम्हाला आणि मला वेगळं करत आहे. ये धन परमेश्वर से अलग करने वाली एक बात है. कारण आपल्या जीवनामध्ये ज्यावेळेस पैसा येतो, क्योंकि हमारी जिंदगी में जब पैसा आता है, त्यावेळेस आपण आपल्या भावाबरोबर, तब हमारे भाइयों के साथ, आपल्या वडिलांबरोबर, हमारे पिताजी के साथ, आपल्या परिवारातल्या लोकांबरोबर हमारे परिवार के सदस्य के साथ हर एक अशी वागणं आपलं बदलून जातं. हर एक बार दाव हमें बदली हो जाता है. कारण आमच्याकडे आता पैसा आलेला क्योंकि आहे. हमारे पास पैसा आ चुका है. आता आम्हाला कोण हलवणार. अभी हमको कौन हिलाएगा. परंतु जसं मी तुम्हाला सांगितलं माझ्या प्रियानं, परंतु जैसा मैंने आपसे कहा प्रियो, दोन दगडावरती पाऊल ठेवून कधीच चालू नका. दो पत्थर के ऊपर दो पैर रखते हुए कभी चलो मत. कारण जर दोन दगडांवरती पाऊल ठेवून जर तुम्ही चालाल, क्योंकि दो पत्थर के ऊपर पैर रखते हुए अगर हम चले, तर नक्कीच आपण पुढे जाऊन पडणार आहोत. तो निश्चित है हम आगे जाके गिरने की संभावना होगी. एकदाच जीवन दिलेलं आहे देवाने. एक ही बार हमें जीवन दिया है परमेश्वर हे ने. जीवन परमेश्वराला पसंत पडणार आपण बनवूया. वो जीवन परमेश्वर को पसंद होने वाली बात हम बनाते. घृण्य यज्ञ म्हणून आपण स्वतःला समर्पण करूया. हम एक जीवता यज्ञ बनकर परमेश्वर को सौंपने के लिए मन लगाए. आपल्या शरीराला परमेश्वराच्या हाती समर्पण करूया. हमारे शरीर को परमेश्वर के हाथों में समर्पण करने के आपल्या लिए मन जीवनामध्ये लगाए. उठणाऱ्या अभिलाषांना आपण प्रभूच्या हाती समर्पण करूया. हमारे जीवन में उठने वाली अभिलाषा को परमेश्वर के हाथों में समर्पण करें. ज्यावेळेस धन आपल्यामध्ये येतं, जब धन हमारी जिंदगी में आते, त्या वेळेस आपल्या जीवनामध्ये अहंकारिक गोष्टी आपल्या जीवनामध्ये निर्माण तब होतात. हमारे जीवन में अहंकार की बातों को निर्माण शुरुआत होती है. या अहंकाराच्या गोष्टींसाठी आपल्याला देवाला समर्पण वो करायचं. अहंकार की बातों को हम परमेश्वर के हाथों में समर्पण करना चाहिए. त्यावेळेस प्रभू आपल्याला उस समय परमेश्वर बोलेल हमें बोलेगा की माझ्या प्रतिरूपाचा जो मी मनुष्य बनवला, मेरी प्रतिरूप का जो मनुष्य मैंने बनाया, तो माझ्या सानिध्यात, वो मेरे सानिध्य ते में, माझ्या संगती, वो मेरे संगति में, माझ्या हाताला पकडून चालत वो आहे. मेरे हाथ को पकड़ के चल रहा है. हे प्रभूला पसंत पडेल. ये परमेश्वर को पसंद पड़ेगा. परंतु ह्या दिवसांमध्ये परंतु ये दिनों में आपल्या जीवनामध्ये ही गोष्ट कमी झालेली आहे. हमारे जिंदगी में ये बात कब हो आणि चुका है. म्हणूनच आपल्या सर्वांसाठी इसलिए हमारे लिए सबके लिए प्रभूने हे परमेश्वर ने उपवास आणि प्रार्थना ठेवली. उपवास और प्रार्थना को रच के ह्या रखा. उपवास आणि प्रार्थनेचं धोरण एकच असेल, इस उपवास और प्रार्थना का एक ही मायना है, तुम्ही परत माझ्याकडे वळाल. वापस
आप लोग मेरी ओर मुड़ो। जे आपण फितोरी झालो होतो, हम लोग उसके विरुद्ध बंडखोर हो चुके थे। आपण परमेश्वराच्या नजरेमध्ये दूर झालो होतो, हम परमेश्वर की नजर में दूर हो चुके थे। एक जीवन आपण जगण्याचा प्रयत्न करत हम होतो। अकेला हमारा जिंदगी को जीने वाले बने थे। हे सर्व गोष्टी आपण सोडून पुन्हा ये परमेश्वराकडे सब फिरावं। कुछ छोड़कर वापस परमेश्वर की ओर मुड़ने के लिए। म्हणून परमेश्वर या दिवसांमध्ये बोलत आहे, इसलिए परमेश्वर इन दिनों में बोल रहे मन हैं, फिरवा, हमें पश्चाताप करो, मन फिरवा पश्चाताप करो, आणि पुन्हा तुम्ही माझ्या जवळ या। हमें वापस मेरे पास लौट आओ। जशी एक पिलांना कोंबडी आपल्या जवळ घेते, हमें जैसा एक मुर्गी अपने बच्चों को लेते, तसं मी पुन्हा तुम्हाला माझ्या जवळ मैं घेईन। वापस तुमको मेरे पास लूंगा। माझ्या प्रिया, मी तुला एक क्षणासाठी विसरलो हे प्रियो, मैं तुम्हारा एक बार में छोड़ा तरी मोठ्या करुणेने मी तुला परत बड़ी जवळ दया घेईन। करुणा के साथ मैं वापस तुम्हें ले आऊंगा। म्हणून ह्या दिवसांमध्ये आपल्याला इसलिए इन दिनों में प्रेमळ परमेश्वराकडे मन लावायचं उस आहे। प्रेमी परमेश्वर की ओर मन जे लगाना आपल्या है। जीवनामध्ये आलेल्या निराशांना, हमारे जिंदगी में आए हुए निराशा को, आपल्या जीवनामध्ये आलेल्या कष्टांना, हमारे जीवन में आए हुए कष्टता को, या सर्व गोष्टींना प्रभूच्या हातामध्ये ये सोपून सब द्यायचं आहे। कुछ परमेश्वर के हाथों में आणि सौंपने के प्रभूला लिए, सांगायचंय, प्रभू और प्रभु को बोलना है, प्रभु आता मी नाही तर प्रभू तू लढ, अतः अभी मैं नहीं तो परमेश्वर आप लड़ो, कारण मी आता अशक्त झालो आहे। क्योंकि मैं निर्बल हो चुका हूँ। देवाचं वचन सांगत आहे, परमेश्वर तो वचन बोल रहा है, ज्या ठिकाणी आपण अशक्त होऊन कमजोर होऊन बसतो, जहाँ पर हम निर्बल होकर बैठते हैं, त्या ठिकाणी देवाचा आत्मा आपल्याला उस चालवण्यासाठी जगह में परमेश्वर की आत्मा चलाती आणि है। निश्चित या दिवसांमध्ये परमेश्वर तुम्हाला त्या आत्म्याने चालवण्यासाठी तयार आहे। और निश्चित इन दिनों में परमेश्वर की आत्मा हमें चलाने के लिए म्हणून या तैयार हो चुका दिवसांमध्ये है। पुन्हा मन फिरवा इसलिए इन दिनों में हमें वापस मन फिराई आणि करिए परमेश्वराकडे मन लावण्याचा प्रयत्न करा। और परमेश्वर के ऊपर मन लगाने जे के दिन प्रयत्न आहे करें। त्यांनी आणखी स्वतःला नम्र करण्याचा प्रयत्न करा, और जो दिन है वो और भी नम्रता की अवस्था में चलने के लिए ताकि प्रयत्न करें। परमेश्वर के लिए और भी भावतो हुआ एक घृणी यज्ञ बने। और क्या कारण परमेश्वर सड़ी तो मोटी एक यज्ञ बनल। प्रभूला हेच पसंत पडणारा उपवास आहे। परमेश्वर को यही पसंद होने वाला उपवास है। तुझा पसंत पडणारा स्वभाव परमेश्वर तुम्हाला प्रकट करत आहे। पसंद रहने वाला उपवास परमेश्वर हमें प्रकट कर रहा है। शैतानाचे बंधन तुटावे म्हणून, हमें शैतान के बंधन टूटने के लिए, हर एक गोष्टी ज्या तुमच्यावरती आरिष्ट होऊन बसलेल्या आहेत त्या बंधन सर्व तुटण्यासाठी, अनेक अरिष्ट जो हमारे जीवन में आए वो ज्या टूटने ठिकाणी के आपल्या लिए, जीवनामध्ये विश्वास कमी झालेला त्या विश्वासाच्या जिथं आपण पडलेले त्या जागेपासून उठण्यासाठी, जो विश्वास कम हुआ उस विश्वास को बढ़ाने के लिए, और जिस जगह पर हम गिरा है उस जगह पर उठने के लिए। कारण प्रभू क्यों प्रभु तुमच्या आणि माझ्या सोबत आहे। आपके और मेरे साथ हैं। तो आपल्याला हमेशा साथ देतो, वो हमेशा साथ देता है। परंतु आज देह अशक्त झालेला आहे। क्योंकि ये शरीर हमें निर्बल हो चुका है। आज उपवासाचा 6वा दिवस आहे। उपवास का छठा दिन है आपण सर्वजण त्या प्रार्थनेमध्ये त्या प्रभूची आठवण करू, और हम प्रार्थना में उस परमेश्वर की याद करें की प्रभू या 6व्या दिवसापर्यंत तुम्ही आम्हाला घेऊन आला प्रभु ये छठा दिन तक आप हमें ले आए। आणि जसं तुम्ही प्रतिरूप मनुष्य आम्हाला बनवलं प्रभू, जैसा आपने प्रतिरूप का मनुष्य हमें बनाया, त्या रीतीने प्रभू आम्हाला चालण्यासाठी, उसी रीति से हमें चलने के लिए, तुम्हाला पसंत पडणारा आमचा स्वभाव होण्यासाठी तुम्हें पसंद होने वाला स्वभाव होने के लिए या दिवसांमध्ये आम्ही पुन्हा मन लावत आहोत। ये दिनों में हम मन लगा रहे हैं। कारण प्रभू क्योंकि प्रभु आपण या दिवसांमध्ये इन दिनों में आपल्या जीवनामध्ये असलेल्या हर एक गोष्टींना घेऊन हमारे जिंदगी में रहने वाली हर एक बातों को लेते हुए प्रभू समीप आलेलो आहोत। हमें प्रभु आपके समीप आते हैं। प्रभू आपल्या सानिध्यामध्ये आहे परमेश्वर हमारा सानिध्य में आणि है। प्रभू आपल्या सर्वांना आणि प्रभु हम सबको एक वेगळ्या रीतीने अलग रीति से प्रभू आपल्याला निवडून इच्छित। हमें नियुक्त कर चुका है। माझ्या प्रियांनो, मेरे प्रियो, या विश्वासी जीवनाची वाटचाल चालत असताना इस विश्वास की जीवन की भागदौड़ी में हे आपल्याला जीवन जे परमेश्वराकडून एकदाच प्राप्त झालेलं जो जीवन, जीवन परमेश्वर ने हमें एक बार दिया हे है, प्रभूला आपल्याला समर्पण करायचं आहे। वो हमें परमेश्वर को समर्पण करना कारण ह्या है। गोष्टींचा न्याय करणारा क्योंकि इन बातों को न्याय करने वाला केवळ प्रभू परमेश्वर आहे। एक ही है जो है प्रभु परमेश्वर। आपल्यावरती अधिकार चालवणारा हमारे ऊपर अधिकार बनाने वाला एकच आहे, तो ख्रिस्त। एक ही है, वो है यीशु मसीह। एक वचन वाचूया आपण हम एक वचन को आणि पढ़ेंगे पुढे जाऊया। और आगे बढ़ेंगे। दुसरा कोरिन्थीकरास पत्र दूसरा कोरिन्थी 5 अध्याय उसकी 5 अध्याय आणि 10व वचन आपण और उसकी वाचूया। 10 वाक्य हम पढ़ेंगे। कारण आपण सर्वांना हा, कारण आपल्या सर्वांना क्योंकि हम सब लोग को
ख्रिस्ताच्या न्यायासनासमोर हा ख्रिस्ताच्या न्यायासनासमोर मसीह का न्यायासन के सामने खऱ्या स्वरूपाने प्रगट झाले पाहिजे. खऱ्या स्वरूपाने प्रगट झाले पाहिजे. सच्चे रीति से हमें स्वरूप में प्रकट होना चाहिए. ह्यासाठी की इसलिए यासाठी की प्रत्येकाला त्याने हा देहाने केलेल्या गोष्टींचे फळ मिळावे, हा मग ते बरे असो किंवा वाईट असो. हालेलुया. आपल्या सर्वांना ते ख्रिस्ताच्या समोर एक दिवस न्यायासनासमोर उभं राहायचं आहे. हर एक व्यक्ति को यीशु मसीह के न्यायासन के सामने खड़ा रहना है. जसं पौलुस आपल्या जीवनामध्ये बोलत आहे की ते गौरवी मुकुट प्राप्त करण्यासाठी मी योग्य बनलो आहे. जैसे पौलुस कहते हैं वो जीवन का मुकुट प्राप्त करने के लिए मैं योग्य बना हूँ. त्या रीतीने तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये ती विश्वास आपल्या जीवनामध्ये आला पाहिजे. उसी रीति से वो विश्वास आपके और मेरे जिंदगी में आना की चाहिए. त्या न्यायस्थानासमोर आपण ज्यावेळेस उभे राहू जब हम उस न्याय विधि के सामने खड़ा रहो आणि आपल्यासाठी ज्यावेळेस प्रभू येशू न्याय करेल और जब हमारा प्रभु यीशु मसीह न्याय करने त्यावेळेस तो लगेगा आपल्यामध्ये परखेल और जब वो हमारे में परखेगा की तुझ्यामध्ये कोणतंच असं गोष्ट नाहीये की जे मला पसंत पडत नाही. अमीना तुम्हारे अंदर ऐसा कोई भी बात नहीं है जो मुझे पसंद नहीं है. अशा सर्व गोष्टींमध्ये तू पूर्ण आहेस म्हणून ऐसा हर एक बातों में वो तू पूर्ण है करके ये माझ्या बाजूला बस म्हणून. ये मेरे बाजू में बैठ जा. या रीतीने प्रभू तुमच्या आणि माझ्या जीवनासाठी आपल्याला बोलण्यासाठी तयार आहे. यही बात परमेश्वर आपके और मेरे बारे में बोलने के परंतु लिए ही जी तैयार है. वाटचाल आपण चालत आहोत परंतु जो ये बात दौड़ हम कर रहे हैं हे गौरवी मुकुट प्राप्त करण्यासाठी मन लावलं ये पाहिजे. महिमा की मुकुट प्राप्त करने के लिए कारण मन न्याय लगाए. करण्यासाठी येशू ख्रिस्त येणार आहे. क्योंकि वो बात करने के लिए प्रभु यीशु मसीह के आना है. आणि ज्या वेळेस तो न्याय करेल और जब वो न्याय करेगा ज्या वेळेस त्याच्यामध्ये सापडेल पाप हमें उस समय उनके अंदर मिलेगा पाप. ज्याच्यामध्ये पाप सापडेल जिसके अंदर पाप मिलेगा त्याला प्रभू वेगळ्या जागेवरती उभा करेल. और प्रभु उसको अलग जगह पर खड़ा त्या करेगा. ठिकाणी न्याय होणार आहे. जहाँ जिस जगह पर न्याय होगा त्या ठिकाणी अग्निकुंड आहे. उस जगह में अग्नि का कुंड है त्या ठिकाणी परमेश्वर तुम्हाला पाठवणे. और उस जगह में परमेश्वर उस व्यक्ति को भेजेगा. परंतु जे विश्वासाची वाटचाल ह्या दिवसांमध्ये स्थिरताने करतील परंतु जो विश्वास की रखवाली स्थिरताई के द्वारा कर रहा है त्या प्रभू त्यांना वो प्रभु उनको आपल्या समीप घेऊन अपना समीप लेते हुए आपल्या जवळ ठेवून चालवेल. अपने बाजू में रखते हुए चलाएगा. म्हणून या दिवसांमध्ये इसलिए इन दिनों में या उपवासाच्या 6व्या दिवशी इस उपवास के छठे दिनों में तुम्ही आणि मी प्रभूच्या सानिध्यामध्ये आहोत. आप और मैं परमेश्वर के सानिध्य में है. प्रत्येकाची कामाची परीक्षा होणार आहे. हर एक के कामों की हमें परिशोधन परीक्षा होने वाला है. तुम्ही आणि मी केलेले काम परमेश्वर परखणार आहे. आप और मैं करने वाला कार्य परमेश्वर एक बार देखने वाला है. तुम्ही केलेले आत्म्याने काम, आपने आत्मा के द्वारा किए हुए कार्य, तुम्ही शरीराने केलेली काम, आपने जो शरीर के द्वारा किए हुए कार्य, तुमच्या जीवनामध्ये असलेल्या आणखी वेगवेगळ्या गोष्टींची कामं तुम्ही केलेली, आपके जिंदगी में रहने वाले हर एक कामों को ते परमेश्वर परखणार आहे. हर एक बात परमेश्वर कारण लिहिलं आहे, ऐसा लिखा है. ज्यावेळेस परिशोधना करण्याची वेळ येते उस जिस दिन परिशोधना का समय आएगा त्यावेळेस तुम्हाला अग्नीमध्ये परखण्यात येईल. उस समय हमें अग्नि में परिशोधना किया जाएगा. जसं सोनं 24 कॅरेटचं ओरिजिनल सोनं जैसा सोना जो 24 कैरेट का ओरिजिनल सोना ज्यावेळेस त्याला अग्नी भट्टीमध्ये टाकण्यात येतं, जब आग की भट्टी में उसे डाला जाता है, त्याला 100 गुटीने पेटवण्यात येतं, हमें उसे 100 डिग्री में हमें उसे जलाया जाता है. परंतु त्याच्यामधल्या काहीच अशा गोष्टी विरघळत नाहीत. परंतु उसमें कुछ भी ऐसा बात नहीं है. अशा वो सोन्यासारखं तुमचं आणि माझं जीवन परमेश्वर ऐसा सोने का जैसी आपकी और मेरी जिंदगी होना चाहिए. या दिवसांमध्ये माझ्या प्रियांनो, इन दिनों में मेरे प्रियो आपलं जीवन परमेश्वरला पूर्ण समर्पण करा. हमारे जिंदगी आपल्या परमेश्वर को पूर्ण जीवनामध्ये समर्पण परमेश्वर करना आपल्याला चाहिए. रोज आणि रोज परखत आहे. हमें प्रतिदिन वो परमेश्वर हमारे जिंदगी को आपल्या परखता जीवनामध्ये है. रोज आणि रोज ती परीक्षा प्रभू आपली घेत आहे. रोज रोज परमेश्वर हमारे जिंदगी में परीक्षा ले आणि रहा ज्या है. ज्या वेळेस तुम्ही त्या विश्वासामध्ये खराईने उतरत और आहात, जब जब हम इस विश्वास में खड़ा निकलते त्या वेळेस प्रभु तुम्हाला आणखीन आशीषची एक पायरी वर चढण्यासाठी संधी और देत आहे. उस समय परमेश्वर एक आशीष का स्वर्ग राज्याकडे जाण्यासाठी ती संधी देत आहे. स्वर्ग राज्य के पास जाने के लिए एक मौका एक देते एक हैं. एक एक स्टेप तुम्ही वरती चढत चालला आहात. हमें एक एक कदम हम ऊपर चढ़ते जा रहे हैं. ज्यावेळेस तुमची परीक्षा होते, जब हमारी परीक्षा त्या होती है, परीक्षेमध्ये कदापि स्वतःला निराश समजू नका. हम उस समय उस परीक्षा में निराश मत समझना. कारण तुम्ही पाहिलं असेल कारण तुम्ही
क्योंकि तुमने देखा रहेगा या दिवसांमध्ये इन दिनों में दासांच्या द्वारे परमेश्वराच्या वचनांमध्ये हमें दासों के द्वारा परमेश्वर के वचनों के द्वारे अग्निकुंडामध्ये दानिएलला टाकण्यात आलं. हमें अग्नि कुंड में दानियल को डालने के त्याच्यावर लिए अजून दोघांना तिघांना टाकण्यात आलं. और 2-3 दिन को डालना आया, परंतु राजाने ज्यावेळेस पाहिलं लेकिन राजा ने जब देखा त्याच्यामध्ये चौथा मनुष्य कोण आहे म्हणून तो विचार करत आहे. उसमें चौथा व्यक्ति कौन है या ये याद गोष्टींचा करने लगा या गोष्टींचा ते विचार करू लागला. और ये बातों को वो ध्यान करने लगा. माझ्या प्रियानो, संकट समय प्रभू तुमच्या सोबत राहणार आहे. मेरे प्रियो, परमेश्वर संकट के समय तुम्हारा साथ खड़ा रहेगा. म्हणून ह्या दिवसांमध्ये इसलिए इन दिनों में या उपवासामध्ये देवाजवळ इन उपवास में परमेश्वर के पास बोला की प्रभू तुझी संगती पुन्हा मला पाहिजे. बोलो, परमेश्वर आपकी संगति वापस मुझे चाहिए. प्रभू तुझ्या सानिध्यामध्ये पुन्हा मला यायचं आहे. ओ परमेश्वर, आपका सानिध्य मुझे वापस आना है. जशी मरिया आपल्या प्रभूच्या चरणी बसली होती जैसा मरियम परमेश्वर के चरणों के पास बैठी आणि ती रडून प्रभूचे अश्रू हालेलुया ती पाहत होती, वो रो के वो परमेश्वर के पास देख रही थी. त्या मरियेसारखा आपला स्वभाव आपल्याला करायचा उस आहे. मरिया का जैसा स्वभाव हमारे जिंदगी में तिने आना मार्था चाहिए. सारखा आपला स्वभाव केला नाही. हमें उस मार्ता का जैसा अपना स्वभाव नहीं किया. ती बाजूबाजूनी काम करायला लागली नाही, वो बाजू बाजू से काम नहीं कर रही परंतु थी. परमेश्वराच्या चरणामध्ये बसून तिने परंतु मरिया परमेश्वर के चरणों के पास बैठते हुए प्रभूच्या संगती रडत रडत प्रभूच्या सानिध्याला अनुभव करत होती. परमेश्वर के साथ साथ बैठते बैठते रो रो कर प्रभु के पास बैठी थी. या दिवसांमध्ये आपल्या जीवनामध्ये प्रभूला आपण अनुभव करूया. इन दिनों में हमें परमेश्वर का सानिध्य को या अनुभव करने दिवसांमध्ये के लिए प्रभूला अजून प्रयत्न आपण जवळ घेण्याचा प्रयत्न करो. इन करूया. दिनों में और भी परमेश्वर को नजदीक लाने के लिए प्रयत्न आपण त्या करो. प्रभूकडे जाण्याचा प्रयत्न करूया. उस परमेश्वर के पास जाने के ती लिए प्रयत्न विश्वासाची करें. वाटचाल चालत असताना तो विश्वास आपल्या जीवनामध्ये कमी झाला आहे, तो वाढवण्याचा प्रयत्न आपण पुन्हा करूया. विश्वास की दौड़ाई में चलते चलते विश्वास जो कम हो जाए वो विश्वास बढ़ने के लिए हम प्रयत्न करना चाहिए. हे विश्वास वाढण्यासाठी इस विश्वास को बढ़ाने के लिए तुमच्या आजूबाजूला बसलेल्या प्रत्येक व्यक्तीवरती तुमचं प्रेम असणं गरजेचं आहे. आपके आसपास में बैठा हुआ हर एक व्यक्ति के ऊपर आपका प्रेम होना बहुत जरूरी है. तुम्हाला चालवणाऱ्या तुमच्या दासांवरती तुमचं गहिराईचं प्रेम असणं आपको पाहिजे. चलाने वाले दासों के ऊपर आपका प्रेम होना बहुत जरूरी है. तुम्हाला चालवणाऱ्या दासांच्या परिवारावरती तुमचं लक्ष असलं पाहिजे, आमीन. आपको चलाने वाले दास के परिवार के ऊपर आपका ध्यान होना बहुत जरूरी क्योंकि है. दास तुमच्यासाठी परमेश्वराने नियुक्त केलेला दास आहे. क्योंकि दास तुम्हारे लिए नियुक्त किया हुआ दास है. आणि ज्यावेळेस परमेश्वराची अधीनता ज्यावेळेस आपण स्वीकारतो, और जब हम परमेश्वर की अधीनता को हम स्वीकारते हैं, आश्चर्य रूपी जर आपण पाहिलं, वो आश्चर्य के रूप में जब हम देखते हैं, त्यावेळेस प्रभूच्या दासाला आपण समर्पण होतो. जब हम परमेश्वर की दास की ओर हम समर्पित होते प्रभूच्या हैं, सानिध्यामध्ये प्रभूच्या दूताला आपण समर्पण होत आहे. वो परमेश्वर के दूतों को हम समर्पित होते हैं. आणि हेच परमेश्वर अधीनता पाहून और यही परमेश्वर अधीनता को देखते हुए तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये समीप येण्याचा तो प्रयत्न करतो. आपके और मेरे जिंदगी में नजदीक आने के लिए मन लगाते हैं. परीक्षा होणार आहे, परीक्षा होने वाला, परीक्षा चालू झालेली आहे. परीक्षा शुरुआत हो चुकी है. तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये ती परीक्षा आहे. आपके और मेरे जिंदगी में वो परीक्षा है. हर एक क्षण तो परीक्षेमध्ये आपल्याला घेऊन जात आहे. हर एक समय में उस परीक्षा में वो हमें ले चल रहे. जसं एक लहान लेकरू पडतं, जैसा एक छोटा लड़का गिर जाता है, गिर जाता है, पड़तो, त्याला तुरंत त्याचे वडील किंवा आई उचलून घेतात. उसकी माता पिता तुरंत उसको उठाते, परत ते मूल चालण्याचा प्रयत्न करतात. वापस वो हमें बालक चलने के लिए मन लगाते, परत पडतं, परत उठतं, वापस गिरता है, वापस खड़ा होता है. परंतु त्याचा बाप त्याची आई त्याच्या संगती राहण्याचा प्रयत्न करते. परंतु उसकी माँ और उसका बाप उसका साथ साथ रहने के लिए त्या रीतीने माझ्या प्रियानो परमेश्वर तुमच्या आणि माझ्या संगती राहण्यासाठी तयार ऐसा आहे. ही वो परमेश्वर आपके और मेरे साथ रहने के आज पडलेली लिए. अवस्था असेल तर प्रभूला बोला, आज जब हमारा गिरा हुआ अवस्था है तो बोलो प्रभु को, हे वैरिणी, ए शत्रु, जर मी आज पडलेले आहे जरी मैं आज और गिरा है आज मैं, तरी माझा प्रभू तभी भी मेरा प्रभु मला पुन्हा उठून वापस मुझे खड़ा करेगा, मला परत चालण्यासाठी तयार आहे. वापस चलाने के म्हणून तू हसू लिए. नको. इसलिए तू हंस मत. ह्या प्रभू हे प्रभु, या दिवसांमध्ये तुम्ही ह्या रीतीने प्रार्थना करायला सुरुवात या करा. इन दिनों में ऐसा प्रार्थना त्या करने की वैरिणीला शुरुआत करो. हसण्यासाठी अधिकार देऊ नका. हमें उस शत्रु को हंसने के लिए मौका मत दो. ते तुमच्या विरोधात बोलणारे लोकांच्याकडे लक्ष देऊ नका. वो आपके विरुद्ध बोलने वाले लोगों के ऊपर ध्यान ते मत दो. शेजारी तुम्हाला त्रास देत आहेत त्यांच्याकडे तुम्ही लक्ष देऊ जो नका. आपको हमें परेशान करे उनके ऊपर ध्यान मत करो. परंतु प्रभू जवळ तुम्ही जाण्याचा प्रयत्न करा. परंतु परमेश्वर के समीप जाने के लिए प्रयत्न कारण करो. प्रभू तुमच्या सानिध्यात तुमच्या संगती तुम्हाला घेऊन चालत आहे. क्योंकि परमेश्वर अपनी संगति में और अपने सानिध्य में आप लोगों को लेके चलते हैं.
हे परीक्षेची वेळ चालू झालेली आहे. ये परिशोधना की समय चल चुका है. आजचा 6वा दिवस आहे. आज का छठा दिन है. कोणी कोणी आपल्या जीवनाला ताडना देऊन या ठिकाणी बसला आहे. हमें कोई कोई अपनी जिंदगी को ताड़ना देते हुए बैठे. कोणी कोणी आपल्या उपवासामध्ये प्रभू जवळ काहीतरी प्राप्त करण्यासाठी बसलेला आहे. कोई कोई इस उपवास में परमेश्वर से कुछ प्राप्त करने के लिए बैठा है. अनेक जण परमेश्वराच्या सानिध्याचा अनुभव करण्यासाठी बसलेले आहेत. और बहुत सारे लोग परमेश्वर का सानिध्य को अनुभव करने के लिए जगह पर बैठा है. परंतु माझ्या जीवनामध्ये तुमच्या प्रभु सानिध्य नसेल तर, हे प्रभु, यदि आपका मेरे जिंदगी में सानिध्य नहीं है तो या दिवसांमध्ये आपल्याला वैरीण हसणारच. ओ ये दिनों में शत्रु तो हम पर हंसेगा ही. म्हणून या दिवसांमध्ये आपल्याला प्रभु जवळ जाण्याचा प्रयत्न करायचा आहे. इसलिए दिनों में हमें परमेश्वर के समीप जाना जरूरी आणि है. प्रभूच्या त्या न्यायासनासमोर आपल्याला एक पवित्रतेने उभं राहायचं आहे. और इसलिए परमेश्वर की न्यायासन के सामने पवित्रता एक के खरं साथ आहे की खड़ा जसं रहना. पौलुसला प्रभू बोलत आहे, हमें कनाई के साथ जैसे पौलुस को बोल रहे हैं, विश्वासाची वाटचाल त्याने पूर्ण केली म्हणून, विश्वास की दौड़ाई पूरा करिया आणि तो माझ्या समीप आहे म्हणून. और वो मेरे समीप पे करके. या रीतीने तुम्हाला आणि मला प्रभू बोलण्यासाठी इसी रीति से परमेश्वर बोलने के लिए या दिवसांमध्ये तुम्हाला आणि मला मन लावायचं आहे. इन दिनों में हमें मन लगाना है. हे जे विश्वासी दौड चाल आपण ज्यावेळेस चालत असतो, ये विश्वास का हमें दौड़ाई जब हम चल रहे रहते, ह्या सर्व गोष्टी तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये येतच राहणार. ये आपके और मेरे जिंदगी में आते ही रहेगा. या दिवसांमध्ये ये दिनों में मी ज्यावेळेस गावी गेलो होतो, हमें जब पास्टर गांव में गए थे, त्या ठिकाणी मी एक उस लक्ष देऊन एक गोष्ट ऐकली उस जगह में हम उन्होंने ध्यान देते हुए एक बातों को सुना की दुःख, दुख, संकट, संकट, क्लेश क्लेश, हे सगळे आपले पाहुणे आहेत. ये सब हमारे मेहमान हैं. वो तो आते रहेंगे ते तर येतच राहतील, आणि ते जातच राहतील. वो वापस जाएंगे. म्हणून त्याच्याकडे लक्ष देऊ नका. इसलिए उसको ध्यान नहीं त्यांचा करना. तुम्ही पाहुणचार करा. हमें उनको हमें मेहमानी देना है. ज्यावेळेस संकट येईल हमें संकट आएगा, त्यावेळेस धन्यवाद द्या. वो प्रभु को धन्यवाद दो. कष्ट येईल, हमें कष्ट आएगा, धन्यवाद द्या. वो धन्यवाद दो. आनंदाचा दिवस येईल, आनंद का समय आएगा, धन्यवाद द्या प्रभूला. वो धन्यवाद दे दो. आणि प्रभूच्या सानिध्यामध्ये चालण्यासाठी और स्वतःला तयार करा. परमेश्वर का सानिध्य में चलने के लिए प्रयत्न हे करो. पाहुणे तुमच्या जीवनामध्ये येतच ये राहतील, मेहमान तो आते ही रहेंगे, परंतु त्यांना तुम्ही शत्रू समजू नका. परंतु उनको शत्रु ना समझना. त्यांना तुम्ही पाहुण्यासारखा पाहुणचार करण्याचा वो प्रयत्न करा. उनको आप मेहमान के जैसा पाहुणा ही करना. त्यावेळेस तुम्हाला समजेल उस समय आपको समझेगा. जे कष्ट येत आहेत. वो कष्ट जो आते, काल मी 1 किलोमीटर धावलो, कारण मैं 1 किलोमीटर भागा, मी थकलो, मैं थक गया. परंतु आता ते पाहुणे माझ्या संगती आहेत. अब वो मेहमान मेरे साथ है. मुझे थोडा स्लो करेगा वो. आता मला थोडस तो हळू कर. अजून मी स्लो होईल. आज और भी मैं धीमा हो माझा जाऊंगा. श्वासोश्वास मजबूत होईल मेरा श्वास और भी मजबूत होगा. आणि त्याच्या सानिध्यामध्ये अजून मी पुढे जाण्याचा उसका प्रयत्न करेन. सानिध्य में और भी जाने के लिए म्हणून त्या प्रयत्न संकटाला करूंगा. तुम्ही कदापि असं विचार करू नका इसलिए संकट आने के समय सोचो मत की ते संकट माझ्यासाठी खूप मोठं आहे म्हणून. वो संकट मेरे लिए बहुत बड़ा है. प्रभू बोलत आहे, परमेश्वर बोल रहा है, जब प्रभू तुझ्या संगती आहे जब परमेश्वर तुम्हारा साथ है, तर तुझ्या समोर संकट तुला का मोठं वाटत आहे. वो तुम्हारा सामने रहने वाला संकट क्यों बड़ा लग रहा है. या दिवसांमध्ये त्या संकटाला तुम्ही एक पाहुण्याप्रमाणे समजा. इन दिनों में उन संकटों को आप एक मेहमान समझो. त्या रीतीने तुम्ही त्यांना ज्यावेळेस घ्याल, उस रीति से जब आप लोग लोगे, त्या वेळेस प्रभू जवळ जाण्यासाठी तुम्हाला आणखी संधी मिळेल. उस समय में आप परमेश्वर का सानिध्य में और नजदीक जाने के लिए होगा. एक वचन आपण वाचूया. और एक वचन हम पढ़ेंगे, मिकाचे पुस्तक मिका की किताब 5 अध्याय उसके 5 अध्याय आणि दुसरं वचन और दूसरा वाक्य. हे बेथलेहेमा, हा एफ्राथा, यहूदाच्या आजारांमध्ये हा तुझी गणना अल्प आहे. तुझी गणना अल्प आहे. तरी तुझमधून एक जण निघेल, हा तो माझ्यासाठी हा इस्रायलाचा शास्ता होईल. हा त्याचा उद्भव हा प्राचीन काळापासून, हा अनादि काळापासून आहे. यशायाचं 28 वचन आपण जरासं वाचूया. यशाया का 28 अध्याय हम पढ़ेंगे, 16 वचन. उसका 16 वचन हम पढ़ेंगे.
यास्तव प्रभू परमेश्वर म्हणतो, यास्तव प्रभू परमेश्वर म्हणतो, पहा, पहा, सियोनेत पायाचा दगड बसविणारा मी आहे, सियोनेत पायाचा दगड बसविणारा मी आहे. सियोन में आमीन जो नींव डालने वाला पत्थर मैं हूँ, मी पारखलेला दगड आहे, मी पारखलेला तो दगड आहे. मैं परखा हुआ वो पत्थर हूँ. हा ती पायाला योग्य अशी मजबूत हा ती पायाला मजबूत अशी, वो नींव के लिए मजबूत ऐसा व मोलवान कोनशिला आहे. ती कोण शिला म्हणून येशू ख्रिस्ताला प्रभू बोलत आहे. वो कोने का पत्थर है ऐसा प्रभु यीशु मसीह को दर्शाया है. आपला न्याय निवाडा करणारा येशू ख्रिस्त, हमें जो हमारा न्याय करने वाला यीशु मसीह अजून दुसरं त्याचं आगमन झालेलं नाहीये, और उसका दूसरा आगमन नहीं हो चुका है. परंतु माझ्या प्रियानो ते समीप आहे. परंतु मेरे प्रियो बहुत नजदीक आ चुका ती है. वेळ जवळ आलेली आहे. वो समय बहुत ती नजदीक आ कोणा चुका है. जवळ एकदम येऊन पोहोचलेली और आहे. वो समय बहुत नजदीक आके येशू ख्रिस्त पहुंचा है. तुमचा आणि माझा न्याय करण्यासाठी, यीशु मसीह आपका और मेरा न्याय करने के लिए, कारण या पायाला त्याने आपली कोण शिला म्हणून येशू ख्रिस्ताला प्रगट केलेला आहे. क्योंकि उन्होंने कोने का पत्थर करके आणि ऐसा बोला तोच है. आपल्या सर्वांचा न्याय करणार आहे. वही हमारा हम सब लोग का न्याय करने वाला है. परंतु ह्या वाटचालीमध्ये परंतु एक चलने दौड़ने में आपल्याला आपल्याला प्रभू सारखं बनण्यासाठी प्रयत्न करायचा. हमें परमेश्वर का जैसा बनना जरूरी है. त्यावेळेस ज्यावेळेस तो न्याय करेल आपला, क्योंकि जब वो न्याय करेगा हमारा, जसं सोनं परखलं जातं, मी हमें मगाशी जैसे सांगितलं, सोना का परिशोधन किया जाता है, त्या रीतीने तुमची आणि माझी परिशोधना होऊन, वैसा ही आपका और मेरा परिशोधन ये होकर, माझ्या लाडक्या दासी, ए मेरी प्यारी दासी, ये माझ्या ह्या साईडला बस, ये आकर इस ये माझ्या लाडक्या दासा, ये मेरा प्यारा तू दास, विश्वासाची वाटचाल पूर्ण केलीस, वो तुम क्रूस का ये माझ्या डाव्या बाजूला बस. आजा तू मेरे बाजू में बैठ जा. या पद्धतीने प्रभू तुम्हाला आणि मला इसी रीति से परमेश्वर आपसे और न्याय हमसे बात करण्यासाठी करेगा. दुसरं आगमन येशूच होणार आहे. न्याय करने के लिए दूसरा आगमन हो तुमच्या आणि चुका माझ्या है. जीवनाच्या समाप्तीपर्यंत जर त्याचा न्याय झाला, जब आपका और मेरा समाप्त होने के द्वारा न्याय हो चुका है तर तो आपण पूर्ण प्रभू मध्ये स्थिर आहोत का आज पडताळायचं आहे. आज हमें देखना है कि हम पूर्ण रीति प्रभु में है आणि क्या. जर उशीर होत आहे, और जो अगर हमें देरी लग रही है तो आपल्या जीवनाच्या अंतपर्यंत परमेश्वरासमोर विश्वस्त राहा. हमारे जीवन के अंत के काल तक विश्वास में बने रहो. त्यावेळेस परमेश्वर तब परमेश्वर तुम्हाला आणि मला गौरवी मुकुट देईल. आपको और मुझे महिमा का मुकुट देगा. त्या रीतीने परमेश्वर तुम्हाला आणि मला पौलुस सारखा आपल्या जवळ घेईल उसी रीति से पौलुस को जैसा लिया वैसे आपको और मुझे भी लेगा. आणि आपल्याला त्याच्या स्थानांच्या एक जागेमध्ये तो आपल्यासाठी एक जागा जी स्वर्गामध्ये तयार केलेली त्या जागेमध्ये तो आपल्याला और घेईल. जो स्वर्ग में आप और मेरे लिए एक जगह तैयार की कारण गई, उस तुमचा आणि जगह पर माझा जाएंगे. विश्वास परखला जाणार आहे. क्योंकि आपका और मेरा विश्वास की रखवाली की जाएगी. त्या विश्वासाला तुम्ही आणि मी परखून आपल्याला ह्या दिवसांमध्ये चालायचं आहे. उस विश्वास को आपको और मुझे परखते हुए आपला आगे बढ़ना विश्वास है. परमेश्वरासाठी आणखीन गहरायचा करायचा आहे. और विश्वास और भी परमेश्वर के लिए गहराई करना है. ज्यावेळेस 10 माळ्याची टावर बांधण्याची ज्यावेळेस बिल्डर लोक विचार करतात, अगर 10 माला का बिल्डिंग अगर बिल्डर लोग बांधने के लिए कोशिश करते त्याच्यासाठी हैं, 2 माळे खाली उकरलं जातं पहिले जमीन, इसलिए 2 माला नीचे खुदाई की जाती है. आणि ज्यावेळेस नीव टाकली जाते, और जब हमें नींव डाला जाता है, नंतर 20 माळे 30 माळे अशी उंच ती बिल्डिंग तयार होते. फिर 20 माला 30 माला ऐसी बिल्डिंग खड़ा किया म्हणून जाता है. पहिल्यांदा तुमच्या विश्वासाचे जे मूळ तुम्ही पकडलेलं आहे, इसलिए जब तुम आपने विश्वास का मूल जो धारण किया है, त्या मुळाला गहराईने अजून खालवर जाण्यासाठी तुम्ही प्रयत्न उस करा. मूल को और भी नीचे जाने के ताकि लिए कितीही प्रयत्न करो. संकट येऊ द्या, क्योंकि कितना भी संकट आए तो, कितीही कष्ट येऊ द्या, कितना भी कष्ट आए तो आपल्याला तो हलवू शकणार नाही. वो हमें हिला नहीं सकता. कारण प्रभु परमेश्वरामध्ये आपण गहराईने उतरत चाललेलो आहोत. क्योंकि हम प्रभु यीशु मसीह में हम गहराई से नीचे उतरते आ रहे आणि हैं. आपल्या विश्वासाची वाटचाल आपण पूर्ण करत और आहोत. हमारे विश्वास की दौड़ाई हम सही रीति से कर रहे हैं. माझ्या प्रियांनो, मेरे प्रियो, ते अधिकार तुम्हाला आणि मला प्रभू पुन्हा देऊ इच्छितो. उस अधिकार को परमेश्वर वापस हमें देने के लिए मन जे लगा आदम है. आणि हव्वाला प्रभूने दिलेले, जो आदम और हवा को दिया था, आपल्याला तसाच अधिकार प्रभू देऊ इच्छितो. हमको वही अधिकार परमेश्वर देने के लिए मन हर एक लगाया. पशुवरती, हर एक प्राण्यावरती, हर एक जीवावरती, हर एक प्राणी के ऊपर, हर एक जीव के ऊपर, हर एक बातों के ऊपर परमेश्वर हमें अधिकार देने के लिए मन लगाते हैं. म्हणून या दिवसांमध्ये इसलिए इन दिनों में आपल्याला प्रयत्न करायचा आहे. हमको प्रयत्न करना है. विश्वासाची वाटचाल
विश्वास की दौड़ाई, आपल्याला धीराने धावायचे आहे हमको धीमी से दौड़ना है आणि प्रभूच्या सानिध्यामध्ये और परमेश्वर के सानिध्य में स्वतःला स्थिर करत चालायचं आहे. खुद को स्थिर करना है. रोज आणि रोज पौलुस बोलत आहे, प्रतिदिन पौलुस कहता है, मी माझ्या शरीराला ताडना देतो मैं मेरे शरीर को ताड़ना देता हूँ की माझ्या प्रभूच्या विरुद्ध काही पाप करू नये. मेरे परमेश्वर का विरुद्ध कुछ पाप ना करे. त्या रीतीने तुम्हाला आणि मला रोज आणि रोज प्रभूसाठी आपल्या स्वतःला समर्पण करायचं. उसी रीति से हमें रोज प्रतिदिन परमेश्वर का हाथों में समर्पण करना जरूरी है. देवाचं वचन सांगत आहे, परमेश्वर का वचन कहता है, जसं दासाने सांगितलं जैसे दास ने बोला की राग येऊ द्या, प्रभूला पण आपल्या राग येतो, हमें गुस्सा आने दो. हमारा परमेश्वर को भी गुस्सा आता है, परंतु तो राग संध्याकाळपर्यंतच असावा. परंतु वो गुस्सा शाम सूर्यास्त तक रहना जरूरी है. संध्याकाळ व्हायच्या अगोदर तो आपल्याला प्रभूजवळ समीप करायचा आहे. शाम होने से पहले परमेश्वर का सानिध्य में हमें समेट करना है. म्हणून असंच रोज आणि रोज त्याच्यामध्ये उन्नती होत जाते. इस ऐसा ही करने से प्रतिदिन हमारी उन्नति होते रहता है. कारण छोटे छोटे आपल्या जीवनामध्ये आलेले पाप हमें छोटा छोटा हमारे जिंदगी में होने वाला पाप आपल्या बोलण्याद्वारे, हमारे बात करने के द्वारा, आपल्याला ऐकण्याद्वारे, हमारा सुनने के आपल्या द्वारा, विचाराच्या द्वारे, हमारे विचार के द्वारा, आपल्या गलत पाहण्याच्या द्वारे हमारे देखने के द्वारा जे आपल्यामध्ये येतात रोज आणि रोज, आपल्यामध्ये जे बारीक सुईच्या टोकावरती बसणारे हजारो जंतू, त्याच्याप्रमाणे हमें हर एक छोटा छोटा प्रतिदिन हमें सुई के, हमें नोक के समान हमारे जिंदगी में आके बसता है. त्या सर्व गोष्टी आपल्याला रोज आणि रोज प्रभूजवळ समेट करायच्या आहेत. ये सारी बात प्रतिदिन हमारा परमेश्वर का सानिध्य में त्यावेळेस समर्पण आपण करना चाहिए. प्रभूसाठी एक घृणीय यज्ञ म्हणून आपण स्वतःला तयार करतो. आप हम परमेश्वर के लिए ये एक बावता हुआ बलिदान बन सकते हैं. माझ्या प्रियांनो, मेरे प्रियो, आज उपवासाचा 6वा दिवस आहे. आज उपवास का छठा दिन है. अजून आपल्या जवळ 2 आठवडे उरलेले आहेत. आज भी हमारे पास 2 हफ्ता बाकी है. या 2 आठवड्यामध्ये प्रयत्न करा. ये 2 सप्ताह में प्रयत्न करो. अजून तुमच्या विश्वासामध्ये कुठे कमी घटी आहे का? और विश्वास में किधर कमी घटी है क्या? तुमच्या परिवारामध्ये जर दुःख असेल तर, हमारे परिवार में अगर दुख है तो, तुमच्या परिवारामध्ये कमी घटी असेल तर, हमारे परिवार में अगर दुख कमी घटी है तो, हर एक गोष्टी प्रभूजवळ तुम्ही या हर एक बातों को परमेश्वर के पास लेके आओ आणि त्याच्यामध्ये प्रभूला धन्यवाद द्या. और उसमें परमेश्वर को धन्यवाद कहो. त्यावेळेस प्रभू तुम्हाला आणि मला तब परमेश्वर आपको और मुझे एक बहुतायचं प्रभूचं आशीषचं कारण उत्पन्न एक करेल. बहुतायत का आशीष का कारण बनोगे. हालेलुया. हालेलुया. मी प्रभूच्या नावाला धन्यवाद करतो. मैं प्रभु को धन्यवाद देता हूँ. आपल्या मंडळीमध्ये अपनी सभा में सर्वात सबसे आपण बघायला गेलं तर पूर्ण म्हणजे आपले ज्या 9 मंडळे आहेत, अगर देखा जाएगा तो हमारा 9 सभा, या 9 सभेमध्ये, ये 9 सभा में, मुरबाड कलिशामध्ये, मुरबाड कलिशा में, शीळ कलिशामध्ये, हमें शील कलिशा में, शेलू कलिशामध्ये शेलू कलिशा में एकदम साधारण व्यक्ती लोक येतात. एकदम साधारण लोग आते हैं. परंतु परमेश्वराची त्यांच्यावरती बहुताची कृपा आहे. परंतु परमेश्वर की बहुतायत की कारण कृपा त्यांचा है. स्वभाव परमेश्वराला एक लहान मुलासारखा दिसून येतो. क्योंकि उनका स्वभाव एक छोटे बालक का समान दिखने में एक आता है. लहान मुलाचा स्वभाव जसा आज्ञाकारी प्रभूच्या दासाने सांगितलेले शब्द आपल्या कानावरती, आपल्या मनामध्ये घेऊन तुरंत त्याच्यावरती ते चालण्याचा प्रयत्न करतात. जैसा एक बालक आज्ञाकारी होता है, वैसे सभा के लोग दास जो बोलते हैं उस आज्ञा में उन बातों का पालन करने के लिए वो प्रयत्न करते हैं. म्हणून या दिवसांमध्ये तुम्ही आणि मी, इसलिए इन दिनों में आप और मैं, आज या मंडळीमध्ये जर आपण एकत्रित झालेलो आहे, यदि इस सभा में आप और मैं एकत्र हो चुका है तो एकमेकाचे स्वभाव घेण्याचा प्रयत्न करा हम एक दूसरों का स्वभाव प्राप्त करने के लिए मन लगाओ आणि त्या ख्रिस्तामध्ये आपला स्वभाव स्थिर करण्याचा प्रयत्न करा. और उस क्रिस्तु में अपनी स्वभाव को स्थिर करने के लिए प्रयत्न करो. आणि जसा ख्रिस्त प्रेमळ होता, जैसे यीशु प्रेमी था, तसंच आपल्याला सुद्धा तो प्रेमळ बनण्यासाठी सांगत. वैसा ही वो भी हमें प्रेमी बनने के लिए मन लगा रहा है. या दिवसांमध्ये तुम्ही आणि मी इन दिनों में आप और मैं ही विश्वासाची वाटचाल चालत असताना ये विश्वास की भागदौड़ी करने के हे समय अधिकार तुम्हाला प्रभू परत देईल. वो अधिकार परमेश्वर हमें वापस देने वाला हे है. सदृश्य करण्यासाठी परमेश्वर तुम्हाला परत सानिध्य देईल. हमें वापस हर एक शुश्रूषा करने के लिए परमेश्वर आशीष करेगा. जे तुम्ही गमावलेले ते परत तुमच्या हातामध्ये जो प्रभू देईल. गवाया वो सारी बात
परमेश्वर वापस देगा। जे तुमच्या जीवनामध्ये कमी झालेले ते परमेश्वर पुन्हा तुमच्या जो जीवनामध्ये हमारे परत करेल. जीवन में कमी होगा वो सारी भरपाई देगा। येशू ख्रिस्ताला समर्पण व्हा. यीशु को समर्पित होना, येशू ख्रिस्ताला समर्पण व्हा यीशु मसीह के सामने समर्पित होना आणि येशू ख्रिस्ताचा जसा स्वभाव बनवायचा और प्रयत्न करा. यीशु मसीह के स्वभाव में बनते जाओ। कारण जसा येशूचा स्वभाव होता जैसा यीशु का स्वभाव था तसा तुमचा आणि माझा स्वभाव प्रभू पाहण्यासाठी तयार आहे. वैसे ही आपका और मेरा स्वभाव परमेश्वर देखने के लिए मन लगा चुका है। म्हणून या दिवसांमध्ये आपण इसलिए इन दिनों में 6व्या दिवसामध्ये येऊन पोहोचलेलो आहोत. छठा दिनों में हम पहुंचे आपला हैं। स्वभाव प्रभू सारखा बनवूया हमारा स्वभाव परमेश्वर के जैसे बनाए आणि प्रभू जशी इच्छित आहे आपल्यासाठी और प्रभु जैसा इच्छा करता है हमारे विषय में की ज्यावेळेस माझं मूल रडतं हमें जिस समय में मेरा बच्चा रोता है उसी समय तुरंत मैं उसके सामने खड़ा हूं. आणि त्या समयाला मी तुरंत त्याच्या समोर उभा राहील। परंतु त्याच्यामध्ये जर पाप असेल परंतु उसके अंदर पाप है तो त्या गोष्टींमुळे माझ्या त्याच्यामध्ये एक आडभिंत होऊन जाते. उस बातों के कारण उसकी और मेरे बीच में एक दीवार खड़ी होती है। दोष देणारा उभा होतो दोष देने वाला खड़ा हो जाता है आणि तो दोष देण्यासाठी सुरुवात करतो. और वो दोष देना शुरुआत करता है। माझ्या प्रियांनो, मेरे पूर्ण प्रिय- समर्पण व्हा पूर्ण समर्पण करो आणि या दिवसाचा चांगला लाभ घ्या इन दिनों का अच्छा लाभ उठाओ और प्रभू में स्थिर होते जाओ. आणि प्रभु मध्ये स्थिर होत चला। स्वतःला आणखीन स्थिर करत जा. खुद को और भी स्थिर करो, आपल्या बालकांच्या अधीन राहण्याचा प्रयत्न करा अपने दासों के अधीन रहने प्रयत्न करो आणि प्रभूच्या महिमेला और परमेश्वर की महिमा को तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये अनुभव करा. आपके और अपने जीवन में अनुभव करने लगो। हालेलुया. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड। मी प्रभूच्या नावाला धन्यवाद करतो पुन्हा एकदा. मैं प्रभु को नाम को धन्यवाद देता हूँ। आणि आज या मंडळीमध्ये आज इस सभा में प्रभूने पुन्हा एकदा मला उभा केलं पुनः फिर से मुझे खड़ा किया, म्हणून प्रभूच्या नावाला धन्यवाद करतो. इसलिए मैं प्रभु के नाम को धन्यवाद करता माझी हूँ आजची सेवा समाप्त करतो. और आज का सेवा में समाप्त करता हूँ। आमेन. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर नाम का महिमा हो. देवाच्या नावाला मान महिमा गौरव असो। हम परमेश्वर का वचन सुन रहे थे. आम्ही देवाचं वचन वाचत होतो, हमने सुना है, आम्ही ऐकलं, यदि तुम, जर तू, यीशु कह रहा है, यीशु बोलत आहे, यदि तुम जर मैं कौन है करके नहीं समझे तो जर तुम्ही मी कोण है असं नाही समजत तर तुम अपने पापों में मरेंगे. तुम्ही तुमच्या पापामध्ये मरताल। प्रेज द लॉर्ड. हर एक व्यक्ति को वास्तव में मरना है. हर एक व्यक्तीला मरायचंय। ऐसे व्यक्ति हैं जिसको मुझे मरना नहीं, असं कोण आहे का त्याला मरायचंच नाहीये? और आप तो फिर कह रहे हो कि मुझे मरना नहीं. असं कोण आहे का त्याला मरायचंच नाही? नहीं ना, नाही ना, सबको मरना है. सगळ्यांना मरायचंय। अगर आप हाथ ऊपर किया तो भी मरेगा. आणि जर तुम्ही हात पण वर केला तर तुम्ही मरणार, नहीं मुझे नहीं मरना है करके हाथ ऊपर किया तो भी मरेगा. आणि जर मला नाही मारायचे पण हात पण वर केला तरी आम्ही मारणार। क्योंकि मरण ऐसी चीज है, कारण मरण एक अशी गोष्ट आहे, हर एक व्यक्ति को प्रभु ने नियुक्त किया. हर एक व्यक्तीसाठी परमेश्वराने ते नियुक्त केलंय। प्रेज द लॉर्ड. परंतु उस मरण होने से पहले, परंतु ते मरण होण्याच्या पहिलं इस पृथ्वी पर आया मनुष्य को या पृथ्वीवर आलेल्या मनुष्याला एक निर्णय लेना है. एक निर्णय घ्यायचा आहे, वो निर्णय है सबसे बड़ा प्राधान्यता. आणि तेच निर्णय आहे सगळ्यात पहिली प्राधान्यता। नंबर 1, एक, मुझे मला प्रभु में मरने के क्या मुझे अपने पापों में मरने के. मला प्रभू मध्ये मरायचंय का मला मला पापामध्ये मरायचंय? दो रीति से मरण है. आम्ही दोन रीतीने मराने, एक तो मुझे प्रभु में मरने का, एकतर मला प्रभू मध्ये मरायचं, नहीं तो मुझे मेरा पापों में मरने का. नाहीतर मला माझ्या पापामध्ये मरायचं। यीशु मसीह ने ये बात बोलने के कारण येशू ख्रिस्ताने हे बोलण्याचे कारण एक स्त्री को हाथों में उन्होंने पकड़ के लेकर आया. आणि एका स्त्रीला त्या लोकांनी पकडून घेऊन आले। యోహాను సువార్త देखा पहले से पढ़े तो ये बात मालूम पड़ेगा योहानाटात द्यायचं पहिल्या वाक्यापासून सुरुवात केली तर हे समजेल आम्हाला। हमें.
मूसा की न्याय प्रमाण में लिखा गया है, मोशेचे न्याय प्रमाणामध्ये लिहिलंय, अगर इस तरीका से कोई स्त्री व्यभिचार कर्म में अगर पकड़ा गया तो उसको पत्थरा के मारने का। जर एक स्त्री व्यभिचार करताना पकडली गेली तर तिला दगड मारून मारून टाकायचं. उसमें लिखा गया है, त्याच्यामध्ये लिहिलंय. चलो ये बात यीशु मसीह को परखने के लिए वो लोग उस स्त्री को पकड़ के लेकर आए। येशू ख्रिस्ताला परखण्यासाठी त्या लोकांनी त्या स्त्रीला पकडून येशूकडे आणलं. चलो, क्योंकि उस स्त्री ने पाप किया, कारण त्या स्त्रीने पाप केलं होतं. इसलिए उस स्त्री वो तो मरण के लिए योग्य है करके मूसा के न्याय प्रमाण में लिखा गया है। म्हणून ती स्त्री मरणाच्या द्वारे योग्य आहे म्हणून मोशेच्या न्याय प्रमाणामध्ये ते लिहिलं और होतं. परमेश्वर भी यही चाहता है, आणि परमेश्वराला पण हेच पाहिजे. जो व्यक्ति पाप करे उनका मरण पक्का है। आणि जेव्हा व्यक्ती पाप करतो त्याला मरण पक्का आहे. मैं परंतु व्यक्ति को लाया किसका पास? परंतु व्यक्तीला आणलं कुणाकडं? यीशु के पास। येशूकडं. अभी वो व्यक्ति को मरना है नहीं मरना है वो निर्णय उस व्यक्ति का है। आता त्या व्यक्तीला मारायचंय नाही मारायचंय तो निर्णय त्या व्यक्तीचा आहे. चलो, परंतु मरना है सबको। परंतु मारायचे सगळ्यांना. अगर यीशु मसीह में मरना है, अपना पाप में मरना है, ये निर्णय वास्तव में मनुष्य को है। आम्ही येशूमध्ये मरायचंय का पापांमध्ये मरायचंय हा निर्णय मनुष्याकडे आहे. अगर हम अपना पाप में मरेगा, जर आम्ही पापामध्ये मेलो तर हमारा दूसरी मरण का सामना करना पड़ेगा। तर आम्हाला दुसऱ्या मरणाचा सामना करायला लागेल. दूसरी मरण बोलता हमारा आत्मा का मरण। दुसरं मरण म्हणजे आमच्या आत्म्याचं अगर मरण. हम प्रभु में मरेगा जर तो प्रभूमध्ये मरल तो दूसरी मरण से बाहर आएगा, तर दुसऱ्या मरणापासून तो बाहेर हमें येईल आनंदकाल के जीवन मिलेगा। आणि त्याला आनंदकालचं जीवन वो मिळेल. निर्णय वो तो मनुष्य को लेना। आम्ही ते निर्णय मनुष्याला घ्यायचंय. ये स्त्री को जब लाया, आणि या स्त्रीला ज्या टाइमला आणलं, आमेन, ये स्त्री को हमें मार डालने के लाया। आम्ही या स्त्रीला मारण्यासाठी आणलं. यीशु को पूछे, गुरु आम्ही येशूला विचारतो, गुरु विचार किया है, ही व्यभिचार केलंय, ये मरने के लिए योग्य है। हे मारण्यासाठी योग्य मूसा आहे. के न्याय प्रमाण में मोशेच्या न्याय ये बात प्रमाणात लिखा है। असं लिहिलंय. तू क्या कहता है? आम्ही तू काय बोलत आहे? चलो, इधर ये वास्तव में उसका हर बात बदल जाते हैं। इथंच हर गोष्टी बदलतात. मूसा के न्याय प्रमाण लिखा गया बात वास्तव में पत्थर आके मार डालना है उसको। मोशेच्या नियमशास्त्रामध्ये लिहिलंय की दगड मारून मारून त्याला परंतु मारून लाया टाकायचं. यीशु मसीह के सामने परंतु आणलं येशू और ख्रिस्ताकडे पूछ रहा है, आणि बोल विचारत आहे, तू क्या बोलते तू काय पढ़े बोलतोय? इस वचन को। आपण वाचूया ते वचन. 8 का 1 से लेके। आम्ही 8 वाचण्यापासून 1 वचनापर्यंत. परंतु हाँ। यीशु ने जैतून के पेड़ पर गया, हाँ। बोहर को वह हाँ। मंदिर में आया। हाँ। सब लोग हाँ। उसके पास आए हाँ। और वह बैठकर हाँ। उन्हें उपदेश देने लगा। हाँ। तब शास्त्री हाँ। और फरीसी हाँ। एक स्त्री को ले आए जो व्यभिचार में पकड़ी गई थी और उनके बीच में खड़ा रहकर यीशु से कहा, हे गुरु, यह स्त्री व्यभिचार करती है और पकड़ी गई है। व्यवस्था में मूसा ने आज्ञा दी है कि ऐसे स्त्री पर पथराव करके, अतः तू इसे स्त्री के विषय में क्या कहता है? उन्होंने उनको अगर वो पकड़ा नहीं गए तो जर पकडला नाही गेलं तर पकड़ा गया इसलिए मार डालने का। म्हणून तिला पकडलं म्हणून तिला मारायचंय. पकड़ा नहीं गए तो जर पकडलं नाही तर इधर वास्तव में यीशु मसीह की जरूरत है। हितच येशू ख्रिस्ताची गरज आहे. चलो, अगर उसमें पकड़ा गया, जर तिला पकडलंय, मूसा के न्याय प्रमाण के द्वारा वास्तव में उसको मार डालने पत्थर के। मोशेच्या नियमशास्त्राच्या अनुसार त्याला पकडून मारून टाकायचं. पकड़ा नहीं गया तो जर पकडला नाही तर चलो, तो भी वो पाप मिट जाएगा। तर ते पाप मिटून जाईल. पकड़ा गया तो पाप है, पकडलं तर पाप आहे. अगर पकड़ा नहीं गया तो जर पकडलं नाही तर हमें चलो, ऐसे कितने लोग पकड़ा जाते हैं, असे किती लोक पकडले कितने जातात, लोग पकड़ा नहीं जाते। किती लोक पकडले नाही जात. हालेलुया। परंतु पकड़ा गया और पकड़ा नहीं गया तो भी यीशु मसीह के सामने पे चलो वो पाप है। पकडलं गेलं तरी नाही पकडलं गेलं तरी परंतु
येशू ख्रिस्ताच्या समोर इतनी बातों में यीशु मसीह का हमारी जरूरत है कि महनीय हम समझने के लिए मौका मिलता है. म्हणून येशू ख्रिस्ताची गरज आहे तिथं, म्हणून आम्हाला एक महत्व तिथं समजतं. यीशु मसीह प्रेरित उनकी बातों का हर एक सुनकर लिखता है, ऐसे लिखते गए और बोला जो तुमने पाप नहीं किया जब वो पहले पत्र आने दो. येशू ख्रिस्ताने ऐकलं आणि जमिनीवर लिहित गेला आणि त्यांना म्हटलं की जेणे कोणी पाप नाही केलं त्यांनी पहिला दगड मारावा. कुछ समय के बाद यीशु अपना सर उठा के देखा, काही समयामध्ये येशूने आपला आम्ही चेहरावर केवल पत्थर पड़ा है, वो स्त्री भी खड़े हैं, बाकी सब चले गए. केवळ दगड तिथं आहेत आणि आम्ही ती स्त्री तिथं आहे, बाकी सगळं निघून गेले. प्रेज़ द लॉर्ड. यीशु मसीह ने उसको पूछा, येशू ख्रिस्ताने तिला विचारला, प्रेज़ द लॉर्ड, आमीन, ये सब तुझे दंड नहीं दिया? हे सगळ्यांनी तुला दंड नाही दिला? मैं नहीं गुरु, नाही गुरु, मैं भी तुझे कुछ नहीं करता. मी पण तुला काही करत नाही. जा, जा, दोबारा पाप मत कर. पुन्हा पाप करू नको. कितनी यीशु मसीह के महत्व और महनीयता हमें समझने के लिए मिलता है. इथंच येशूचं महत्व आणि येशूची महानता आम्हाला समजण्यासाठी मूसा की न्यायप्रमाण मात्र मरण के दंड देने का तमा है. आम्ही मोशेच्या नियमशास्त्राच्या अनुसार मरणाचा दंड देण्यासाठी शारीरिक मरण धरती पर मिले, आम्ही शारीरिक मरण धरतीवर भेटल, परंतु आत्मा का मरण वास्तव में प्रेज़ द लॉर्ड धरती छोड़ के मिलेगा. परंतु आत्म्याचं मरण हे धरती आम्ही सोडल्याच्या नंतर मिळेल. अगर यीशु मसीह के पास आ गया तो जर येशू ख्रिस्ताकडे तुम्ही ये आले, पृथ्वी पर भी तुम्हें पाप की क्षमा मिलेगा. आम्ही या पृथ्वीवर पापाची क्षमा और मिळेल पृथ्वी छोड़ने के बाद भी आणि पृथ्वी सोडल्याच्या नंतर पण पाप की क्षमा पृथ्वी पर मिलने के कारण आणि पापाची पृथ्वीवर क्षमा तुम मिळेल. अनंतकाल के जीवन को ले चलने के लिए तो मौका. आनंदकाळच्या जीवनाकडे तुला घेऊन जाईल. इसलिए यीशु मसीह ने बोला, म्हणून येशू ख्रिस्त बोलायला, जाओ, जा, मैं भी तुमको कुछ नहीं करता. मी पण तुला काही करत नाही. दोबारा पाप मत करना. पुन्हा दुसऱ्यांदा पाप करू नकोस. प्रेज़ द लॉर्ड. यीशु मसीह की यही महत्वपूर्ण हमको समझने के लिए मिलता है. येशू ख्रिस्ताचं महत्वाच्या गोष्टी इथंच आम्हाला बघायला उसके मिळतात. बाद यीशु नेक्स्ट हमें जो पैराग्राफ में बोला, आणि मग नंतर येशू ख्रिस्ताने दुसऱ्या वाक्यामध्ये बोलायला मैं लागले, दुनिया का प्रकाश है. मी जगाचा प्रकाश आहे. हमें तीसरा में बोला, आम्ही तिसरे बोलला, मैं स्वर्ग से आया है, मी स्वर्गातून आलोय, तुम लोग सब नीचे से. तुम सगळे जण खालून आहेत. फिर उसके बाद फिर से आके 36 से पढ़ने लगा. आणि मग 36 पासून वाचायला सुरुवात होते. हमें प्रेज़ द लॉर्ड, अगर तू सत्य को जानोगे, जर तू सत्याला जाणशील, सत्य तुझे स्वतंत्र वो करेगा. सत्य तुला मोकळीकता देईल. ये सब कुछ वास्तव में यीशु मसीह उस अध्याय में बोलने के कारण एक ही है. आम्ही येशू ख्रिस्त त्या अध्यायामध्ये बोलण्याचं कारण हेच आहे. प्रभु नहीं चाहते हम अपने पापों में मरना. परमेश्वराला हे नाही आवडत की आम्ही आमच्या पापामध्ये मेलं आपको पाहिजे. वास्तव प्रभु में मरना है. आम्हाला प्रभू मध्ये और मरायचंय. प्रभु में मरने वाला धन्य है करके लिखा है. आणि प्रभू मध्ये मरणार धन्य असं लिहिलेलं आहे. प्रकाशित वाक्य प्रकटीकरण 14 अध्याय 14 अध्याय तेरे वाक्य में लिखा गया 13 वाक्यामध्ये लिहिलेलं आहे. धन्य है वे लिख, ऐसे लिख, आम्ही लिख. धन्य है ते हाँ, लिही. लिख. फिर मैंने स्वर्ग से यह शब्द सुना, हाँ. लिख, जो मृत्यु प्रभु से मरते हैं वे अब से धन्य हैं. आमीन. प्रेज़ द लॉर्ड. अब से धन्य है. आपसे धन्य है. आतापासून ते धन्य है. तो आज आप सोचो, आज विचार करा, आपको किस में मरना है? तुम्हाला कुणामध्ये अपने मरायचंय? पापों में मरने आपल्या का पापात मरायचंय और प्रभु यीशु मसीह में का मरना. प्रभू ख्रिस्तामध्ये मरायचंय? इधर मैं विश्वास करता हूँ, परंतु मी विश्वास करतो इधर बैठा हुआ हर एक व्यक्ति इथं बसलेला हर एक व्यक्ती चलो पापों में नहीं मरा, आणि पापामध्ये नाही मरला पाप से छुटकारा पाके आणि पापापासून प्रभु मोकळीता यीशु प्राप्त मसीह करून में मरा है. येशू ख्रिस्तामध्ये मेलाय. फिर भी मैं आपको बोलता हूँ, परंतु मी तुम्हाला बोलतो, आप और मैं बच नहीं पाए. तुम्ही आणि मी वाचलं जाणार नाही. यही महत्वपूर्ण आपको सुनने का आज है. हे महत्वाच्या गोष्टी आज ऐकायच्या. अगर हम जर आम्ही प्रभु में मरे तो धन्य है करके लिखा है. प्रभू मध्ये मेलं तर धन्य आहे असं लिहिलंय. हमारे धन्य है कर क्यों लिखा? आम्ही तुम्हाला माहिती का धन्य असं का लिहिलं? कारण अगर प्रभु में मरेगा हमें, जर परमेश्वरामध्ये आम्ही मरू, प्रकाशित वाक्य 20 अध्याय का 6 वाक्य में लिखा है, प्रकटीकरण त्याचा 20 अध्यायाचं 6 वाक्य उनको दूसरी मरण की अधिकार नहीं है. आम्ही त्याला दुसऱ्या मरणाचा अधिकार उनका नाही. आत्मा कदापि हमें अनंतकाल के नरक में पड़ा रहने की आवश्यकता नहीं है. त्याचा आत्मा आनंद काळच्या अग्नीमध्ये कधी पडणार नाही. पढ़ेंगे सो वाक्य 20 का 6, प्रकाशित वाक्य 20 का 6. प्रकटीकरण 20 त्याचा 6 वाक्य. धन्य है, धन्य है, पवित्र वह है हाँ, जो
इससे पहले पुनरुत्थान का भाग है। हाँ। ऐसा पर हाँ। दूसरी मृत्यु का कुछ भी अधिकार नहीं। प्रभु में मरे तो वास्तव में दूसरी मरण की कोई आवश्यकता नहीं है। परमेश्वरामध्ये मेलं तर दुसरं मरणाची काही आवश्यकता नाहीये. हम स्वर्ग की ओर जाना शुरू होगा, आम्ही स्वर्गाकडे आमची जाणं हमें वाटचाल होईल. पुनरुत्थान होगा, आमचा पुनरुत्थान होईल. हमें कदापि हमारा आत्मा नरक की न्याय में पड़ा रहने की जरूरत नहीं है। आत्मा कदापि नरकाच्या इसलिए प्रभु में मरना धन्य है। म्हणून परमेश्वरामध्ये मरणं प्रभु में मरना अच्छा है। प्रभु मध्ये मरणं चांगलं आहे. वाक्य में लिखा गया है, आम्ही दुसऱ्या अगर वाक्यात यीशु मसीह में मरेगा जर प्रभु येशू मसीह मध्ये मरशील तुम्हें नित्यानंद मिलेगा, नित्यानंद। तुला नित्य आनंद मिळेल. थोड़ा पढ़ेंगे तो वाक्य। थोडं वाक्य आपण Praise the वाचू. Lord. Isaiah 35 आम्ही यशाया 35 उसका अध्याय 10 वाक्य। त्याचं 10 वाक्य. यहोवा के छुड़ाए हुए लोग हाँ। लौटकर जय जयकार करते हुए हाँ। सियोन में आएंगे हाँ। और उनके सिर पर हाँ। सदा का आनंद तो होगा। एक बार होगा, यहोवा के छुड़ाए हुए लोग यहोवा की चुड़ाई लोगों की लौटकर जय जयकार करते जब हुए लौट कर जब आएगा तो जय जयकार करेगा। सियोन में आएंगे हाँ, सियोन में आएंगे और उनके सिर पर उनके सिर पर सदा का आनंद होगा। सदा की आनंद, नित्य आनंद। नित्य आनंद त्यांना मिळेल. प्रेज़ आपको मालूम है दारू पीने के बाद प्रेज़ सबसे बड़ा आनंद कौन सी शरीर के भाग में होता है? तुम्हाला माहिती आहे का दारू पिल्याच्या नंतर शरीरामध्ये कुठल्या भागाला आनंद होतो? किधर होता है? कुठं होतो? देखो दारू पीने के बाद सुन तो खाता हूं क्या क्या चाहिए तुम्हें? आनंद कौन सी भाग में होता है? आनंद कुठल्या भागात होतो? आनंद आया तो आनंद आला तर हमारे 32 दांत बाहर। आमचे 32 दात बाहेर. हमें प्रेज़ लॉर्ड। ये आनंद आया तो किधर आ रहे? सिर के हे आनंद येतोय कुठे येतोय? उनके सिर पर उनके सिर पर त्यांच्या डोक्यावर नित्यानंद की नित्यानंद. पढ़ वाली यहोवा के छुड़ाए हुए लोग हाँ। लौटकर जय जयकार करते हुए हाँ। सियोन में आएंगे और हाँ। उनके सिर पर हाँ। सदा का आनंद होगा। उनके सिर पर सदा की आनंद होगा। त्यांच्या डोक्यावर सदाच आनंद होईल. सिर पर डोक्यावर. मैं प्रेज़ लॉर्ड। इनके सबकी ये अब तो मालूम है कुछ लोग कितना भी आनंद आया तो भी उनके आनंद की कुछ चेहरा वास्तव में प्रेज़ लॉर्ड उनकी सिर पर नहीं है। आम्ही काही लोकांना आनंद मिळाला तरी त्यांना आनंदाचा अनुभव होत नाहीये. मेरे को आज के आराधना में बहुत आनंद हो रहा था। आज माझी आराधना करत असताना मला आप लोगों को खूप कितना हो आनंद रहा था झाला. मुझे नहीं मालूम। तुम्हाला काय होतं तो मला माहित नव्हतं. प्रेज़ लॉर्ड। विश्वासी का वास्तव में आनंद सिर पर है। विश्वासीचा साठी आनंद वही है वास्तव में हमारा बल। तेच आहे आमचं बळ. आनंद आनंद. बच्चा का बल किधर है? लेकराचं बळ कुठे आहे? बच्चा का बल किधर है? बच्चे लेकराचं बळ बच्चे कुठे बच्चे आहे? क्या बोलते हैं? मूला क्या बोलते हैं? मुलं. मूला हाँ। मुलांचं बळ कुठे आहे? हमारा मलयालम में मूला बोले तो भाई उस तरीके से स्तन को बोलते हैं। आप लोग मूला बोले तो भाई चलो अच्छा ओके। उनके आनंद किधर है? आम्ही त्यांचे आनंद सॉरी कुठे उनका आहे? उनका बल किधर है? आम्ही त्यांचं बळ कुठे आहे? नीतिसारम में लिखा गया नीतिसार संस्कृत नीतिसार भारत में लिखा गया हुआ एक प्रेज़ लॉर्ड एक एक क्या बोलते हैं काव्य चीज जो लिखा गया काव्य उसके एक भंडार है नीतिसार। आम्ही एक काव्याचं एक पुस्तक आहे. त्या पुस्तकामध्ये बालाना रोना बल बालाना रोना बल मतलब बालक का बल रोने में है। म्हणजे लेकराचं बळ त्याच्या रडण्यामध्ये आहे. आपको मालूम बच्चे लोग हर एक अपने बात को पूरा करते कैसे? तुम्हाला माहिती का लेकरा
ऐसा करते हैं, क्या करते हैं? अरे हमारा पोती, मैं कभी सोचता हूँ ये कुछ भी है तो इनका तना आतुर बहान जैसा गदा नाही तरवते रहेगा अपना बाप का जैसा. आम्ही केजूला जर जे काय पाहिजे असेल तर ती रडत राहती आणि प्राप्त करती. कुछ भी तो रोएगा और इतने आतुर बहाएगा हमको बहुत बुरा चल सकती है. काय पण करल तो खूप रडल. मामाला असं वाटतं ठीक आहे तुला देतो. बच्चा का बैल बोले तो आंसू है. आम्ही लेकराचं बळ म्हणजे आसरू आहे. छोटी सी एग्जांपल मैं बोलता हूं. एक छोटीशी उदाहरण सांगतो. एक बार एक छोटा बच्चा एक वेळा एक लहान लेकरू एक दुकान में गया. एक दुकानात गेला. उनको वास्तव में एक चॉकलेट चाहिए. आम्ही त्याला एक चॉकलेट पाहिजे होतं उसका पास केवल 50 पैसा है. आणि त्याच्याकडे केवळ 50 पैसे. परंतु चॉकलेट का कीमत है 1 रुपया. परंतु चॉकलेटची किंमत आहे 1 रुपया. नहीं. चॉकलेट लेने के लिए दुकान में आए. आम्ही चॉकलेट घेण्यासाठी दुकानात आला. मुझे चॉकलेट चाहिए. मला एक चॉकलेट पाहिजे. 1 रुपया. 1 रुपया रे. हाँ दे दिए. आम्ही दिला वो 50 पैसे उसको दे दिए. आणि 50 पैसे त्याला दिले. दुकानदार ने बोला नहीं 1 रुपया. आम्ही दुकानवाल्याने सांगितलं नाही 1 रुपया. दिया ना मैंने पैसा. आम्ही दिला ना मी पैसे. अरे इसके 1 रुपया. अरे 1 रुपया. चॉकलेट दे. चॉकलेट दे असं बोल. आम्ही तो रडायला लागला. ऐसी रोया. असा रडला. सारे लोग देखने आम्ही सगळे लोक बघायला लागले. सब दुकानदार एक्सप्लेन कर रहे. देखो मैंने तुमको 1 रुपये का चॉकलेट दिया ना. आम्ही सगळे लोक त्याला बघायला लागले. त्या तूने कितना दिया. मी तुला 1 रुपयाचं चॉकलेट दिलं. तू किती दिला. मैंने पैसा दिया. मी पैसे दिले. तूने कितना दिया. तू केवढे दिला. मैंने पैसा दिया. मी पैसे दिले. मैंने पैसा दिया. मी पैसे दिले. आखिरी में शेवटी ठीक है रोमत रडू नको घेऊन जा रडू नको. फिर भी नहीं जा रहे. परत तू नाही जा. फिर भी रोते रहते. परत तू रडते. कुछ लोग आगे आए. परत काही लोक पुढे आले. अरे क्या है बच्चे को रोलाते रहते. अरे काय रे तू लेकराला रडवतो. अरे साहब जी. अरे साहबजी 1 रुपये का चॉकलेट है. 1 रुपयाचा चॉकलेट आहे. इन्होंने पन्ना. तू बच्चा क्या तू अभी क्या चाहते. अभी बोलते हो पैसा मुझे वापस दे. आता बोलतात पैसा मला परत दे. मेरा पैसा वापस दे. पैसा परत मला दे. अरे दे ना उसको पैसे. क्या यार तू बच्चा है क्या तू. देऊन टाक ना. वो दुकानदार 50 पैसा वापस दे. आणि त्या दुकानदाराने 50 पैसे पण परत दिले. यही बच्चा है. हेच लेकरू आहे. बालाना बैल रोना पैसे लोड है. बालक का बैल बोले तो उसकी रोने की बातों में. बालकाचं बळ म्हणजे त्याच्या रडण्यामध्ये. हमारा आम खुशी की तरह मालूम है. आमचा आनंद कुठे. सिर पर. आमच्या डोक्यावर. पक्षी का बल आकाश में है. पक्षीचं बळ आकाशामध्ये आहे. मनुष्य का बल मनुष्याचं बळ आम्ही पाणी में है. आणि पाणीमध्ये आहे. पानी से उठाओ. पाणीतून जर बाहेर काढलं तर मरून जाईल. वैसे होता विश्वासी का बैल बोले तो पैसे लोड. आनंद बोले तो उनका सिर पे. पण विश्वासीचा बळ म्हटलं तर आनंद ते त्याच्या डोक्यावर आहे. आमेन आमेन आमेन. इसलिए प्रियो पण प्रियो हमें पैसे लोड हमारा हमें नित्य आनंद मिलेगा अगर प्रभु में है तो. जर आम्हाला प्रभु मध्ये असला तर प्रभु में मरे है तो. आणि परमेश्वरामध्ये मेलो तर. उसके बाद लिखा जाएगा धर्म की धार्मिकता के मुकुट पहनेगा मैं. आणि धार्मिकता का मुकुट मिलेगा. इथं लिहिले धार्मिकताचं मुकुट आम्हाला मिळालं. अगर प्रभु में मरे तो. जर प्रभु मध्ये मेलो तर. प्रभु में मरे तो हमें नरक भी मिल सकता है. प्रभु मध्ये मेलो तर आम्हाला नरक पण मिळेल. ये किधर लिखा है. हे कुठं लिहिले. हे मरा प्रभु में. हे मेलाय प्रभु मध्ये. फिर भी नरक. परंतु नरक. अंदर पढ़ेंगे. वाचूया. वो कौन सी बातों पे. ते कुठल्या गोष्टीमध्ये. हमको पढ़ना ही पड़ेगा. ते आम्हाला वाचायला यीशु मसीह में मारे तो भी नरक. येशू ख्रिस्तामध्ये मेल्या तरी नरक. पैसे लोड.
पहला कुरिन्थी पहिला कोरिन्थी 15 अध्याय का 15 अध्याय 18-19 वाक्य। त्याचं 18 आणि 19 वाक्य. आणि ख्रिस्तामध्ये जी महानिद्रा घेत आहेत हाँ त्यांचाही नाश झाला आहे. हम्म, आपण या आयुष्यात ख्रिस्तावर केवळ आशा ठेवणारे असलो तर मग सर्व माणसांपेक्षा आपण लाचार आहोत. प्रेज द लॉर्ड। थोड़ा हिंदी में पढ़ के सुना। परंतु जो मसीह में सो गए हैं जो मसीह में सो गया है, जो ख्रिस्तामध्ये झोपलाय वे भी नष्ट हुए हैं, हम्म, वे भी नष्ट हुए हैं। नष्ट हो गया। हाँ, ओके। क्रिस्तु में मरने के बाद भी नष्ट हो गए। हाँ, यदि हम केवल इस जीवन में मसीह से आशा रखते हैं, मसीह से आशा रखते हैं, तो भी हम सब मनुष्य से अधिक अभागी है। प्रेज द लॉर्ड। कारण क्या मालूम है? कारण काय माहितीये का? क्योंकि हमारी आशा कारण आमची आशा केवल पृथ्वी का है। पृथ्वीचीच आहे फक्त. आई सब कितने लोग हैं? असे किती लोक आहेत? हे मसीह में हाय ख्रिस्तामध्ये, पर आशा पूरा पृथ्वी पर। परंतु आशा फक्त पृथ्वीवर. हमें प्रेज द लॉर्ड को घर चाहिए, आम्हाला घर पाहिजे, हमारा चंगा चाहिए, आम्हाला चांगलं हमको पाहिजे, प्रॉब्लम प्रेशर नहीं होने का, आम्हाला संकट दूर हमारा पाहिजे, सब कुछ अच्छा होने का। आम्हाला सगळं चांगलं प्रेज द पाहिजे. लॉर्ड। पृथ्वी पर रहने का समय आणि पृथ्वीवर राहण्याच्या हमको समयाला सबको टाटा संभानी सब बनने का। आम्ही सगळं टाटा अंबानी आम्हाला बनायचंय. अगर इस तो पृथ्वी पर है हमारा आशा, जर या पृथ्वीवर आमची आशा आहे तो प्रेज द लॉर्ड मरेगा प्रभु में, मरण प्रभू मध्ये, परंतु स्वर्ग नहीं जाएगा। स्वर्गात कदापि जाणार क्योंकि नाही. हमारा आशा पूरा कारण आमची आशा पूर्ण इस पृथ्वी का आशा या है। पृथ्वीच्या आशामध्ये आहे. प्रेज द लॉर्ड। इसलिए आप बहुत ध्यान देने का। म्हणून तुम्ही खूप बारकाईने ध्यान प्रभु दिलं में पाहिजे. मारे तो भी वास्तव में पृथ्वी पृथ्वी का केवल इस बातों के अंदर डाल के जीवन जिएगा। वास्तव में आपको मरने के बाद नित्य नरक है, नित्य आनंद नहीं। म्हणून आम्हाला ध्यान करणं भाग आहे की आम्ही जरी प्रभू मध्ये मेलो, परंतु आमची आशा या पृथ्वीवर असले तर आम्हाला नित्य मरण, आमचा आत्मा नरकामध्ये जळत राहील. इतने कल जो वाक्य आपको सुनाया गया है, म्हणून काय जे वाक्य तुम्हाला देखते ऐकले हुए दुख नहीं, म्हणून दाखवणाऱ्या गोष्टी सर्व जो आपको दिखता नहीं है, जे आम्हाला दिसत नाही, उसी में आशा रख के आगे बढ़ते हैं। त्याच्यामध्ये आशा ठेवून आम्हाला पुढे चालायचे. ये उपवास का लक्ष्य यही है। हे उपवासाचं लक्ष हेच आहे. प्रेज द लॉर्ड। प्रभु के दास ने आपको बहुत ऊंचा किया, प्रभूच्या दासाने तुम्हाला खूप उंच केला है ना? आहे ना, बहुत ऊंचा किया। खूप उंच केला. इसका मतलब बदलापुर में रहने वाले विश्वासी सब सलामत हो गए। म्हणजे काय बदलापूर मध्ये राहणारे सगळे विश्वासी श्रापित आहेत. पकड़ के मारना सब पकड़ के बाद में। आम्ही सगळं बाहेर जाऊन नंतर बदलापुर का लोग गुलाबा के विश्वासी सब सड़े रहे। आम्ही बदलापूर गुलाबाचे सगळे सडलेले आहेत. मैं आमेन. वो केवल बदलापुर में रहना वाला, सॉरी मुरबाड में रहना वाला। केवळ मुरबाड मध्ये असणार आहे. आप क्या सोचते हैं? तुम्ही काय विचार करता? प्रेज द लॉर्ड। केवल जो पैसा की आशा केवल टाटा अंबानी को है, आम्ही केवळ पैशाची आशा टाटा बिर्लाला आहे, गरीब को नहीं है। गरीबाला नाही का? आमेन। टाटा अंबानी को करोड़ों में आशा है तो आम्ही टाटा अंबानीला करोडामध्ये आशा इधर आहे. बैठना वाला हमारा भाई बहनों को मुझे इंक्लूडिंग माई सेल्फ प्रेज द लॉर्ड केवल हमें हजारों में है। आम्ही इथं बसलेले हर एकांना हजार त्याच्यामध्ये आशा आहे. इथं बसलेले हर सौ एक होए तो भी हजार है तो भी आशा है ना हो, उसे। 100 बोलला 1000 बोलला तर आशा आहे ना. तृप्ति है ही नहीं हमें। आणि तृप्त व्हायचं नाही. प्रेज द लॉर्ड। हालेलुया। इसलिए ये मत सोचना प्रभु के दास ने आपको एकदम ऊंचा कर दिया तो प्रेज द लॉर्ड आज प्रेज द लॉर्ड 2 कदम ऊपर गया करके मत सोचना। हे नका समजू की प्रभूच्या दासाने आम्हाला उंच केलं तर आम्ही 2 पायऱ्या वर चढलो. नेक्स्ट बार सब प्रार्थना नीचे डाल देगा। आम्ही उपासनामध्ये विचारलो. प्रेज द लॉर्ड। मैं मराठी समझ रहा हूँ। आम्ही मराठी समजते. मेरी कहने की मतलब प्रियो, माझ्या बोलण्याचं मतलब आहे प्रेज द लॉर्ड। हालेलुया। हमें बात तो प्रभु में मरना है। आम्हाला प्रभूमध्ये मरायचंय. पृथ्वी का आशा छोड़ के मरना है। पृथ्वीच्या हर एक आशाला सोडून जो है हमारे पास है जे आहे आमच्याकडं उससे तृप्ति रख के प्रभु में मरना है। त्याच्यामध्ये तृप्त असून वो मरायचंय. एक वाक्य पढ़ के बंद कर। ते वाक्य आम्ही वाचून पहला तिमोथी पहिला तिमोथी 6 अध्याय का 6 अध्याय 7 वाक्य। त्याचं 7 वाक्य. हमने जगत में कुछ लाया नहीं। आम्ही जगामध्ये काही घेऊन नाही हाँ, आलो. हाँ, क्योंकि हाँ। न हम जगत में कुछ लाए हैं ना हम जगत में कुछ लाया है, आम्ही जगामध्ये काही नाही आणलं हाँ। और न कुछ ले जाए ना कुछ ले जा सकता है। आणि काय आम्ही घेऊन जाऊ नाही
नाही शकत यदि हमारे पास यदि हमारे पास जर आमच्याकडं खाने और पहनने को हो खाने और पहनने खायला आणि नेसायला असलं तर तो इन पर संतुष्टि कर इसी में संतुष्टि रहना, तो याच्यावरच तू संतोष मान, इसी में संतुष्टि रहना। याच्यामध्ये तू संतुष्टित राहा. Praise the Lord. यही प्रभु चाहते हैं, हेच परमेश्वराची इच्छा ऐसा आहे. रह के प्रभु में मरना। असंच राहून प्रभू मध्ये मरायचंय. आपको दूसरी मरण के praise the Lord अधिकार नहीं रहेगा, तुम्हाला दुसऱ्या मरणाचा अधिकार राहणार आपको नाही. नित्य आनंद मिलेगा। तुम्हाला नित्य आनंद मिळेल. आमेन, praise the Lord। आमेन, धार्मिकता का मुकुट आपके सिर पर चढ़ेगा, आणि धार्मिकताचा मुकुट आपल्या जीवन के मुकुट आपके सिर पर चढ़ेगा, जीवनाचा मुकुट आमच्या डोक्यावर हम येईल. यीशु मसीह के साथ सदा रहने के अनुमति मिलेगा। आम्ही येशू ख्रिस्ताच्या संगती सदा राहण्यासाठी आज आम्हाला स्वर्गीय चीजों की वारिश में आणि रहेगा। स्वर्गाच्या गोष्टीची वारीस ये बनू. आत्मिक सुभाष प्रार्थना का लक्ष्य है। हे सुभाष आणि प्रार्थनेचे लक्ष आहे. हम अपना तो प्रभु का आत्मा आम्ही आपल्या जीवनाला प्रभूच्या हातात ओ बाबा ने